श्री ज्ञानदेव तुकाराम राजाधिराज पूर्णा समर्थ कालपासून सुरू झालेला हा महोत्सव काल पहिल्याच कांडाची समाप्ती झाली. बालकांड काल संपलं. आज अयोध्याकांड हे दुसरं कांड आता सुरुवात होते. दररोज एका कांडाची समाप्ती होईल. कलियुगामध्ये हे 7 दिवसीय रामायण हा मोठा चर्चेचा विषय होईल. परंतु भगवंताच्या आदेशानुसारच सगळे कार्य घडत असते. राजा परीक्षिताला 7 दिवसामध्येच मोक्षगती मिळालेली होती. शुक मुनींनी राजा परीक्षिताचा उद्धार 7 दिवसामध्ये केलेला होता. आणि या कलियुगामध्येच तो 7 दिवसाचा उद्धार केलेला होता, दुसऱ्या युगामध्ये नाही. याच कलियुगातली ती गोष्ट आहे. त्या काळानंतर आता खूप अनेक वर्ष लुटलेली आहेत. तेवढी सेवा आता काही राहिलेली नाही. रामायण जाणून घेणं ही गोष्ट वेगळी गोष्ट आहे. रामायण ऐकायला यायला सुद्धा दुरावस्था आहे. नुसतं ऐकलं तरी उद्धार होईल, पण ऐकायला सुद्धा येण्याची क्षमता जीवामध्ये राहिलेली नाही. ही मोठी शोकांतिका आहे. म्हणून भगवंताचेच आदेशान्वये कमी कालावधीमध्ये भक्तांचा उद्धार व्हावा यासाठी चालू असलेले हे रामायण. आज ह्या दुसऱ्या कांडाला आपण सुरुवात करतोय. काल आपण सीता स्वयंवर पाहिलं. थोडा मागोवा घेतोय आपण, कारण ते हनुमंताच्या उडीसारखं जी उडी घेतली ती खूप लांब पर्यंत गेली. लंकेची पुढे उडी गेली होती. आणि तशी आपली गती प्रभू रामचंद्राच्या त्यांच्या शक्तीमुळं ते 2-4 अध्याय पुढे गेलेलं होतं आपलं. इतके अध्याय असताना सुद्धा बालकांडामध्ये पुढच्या कांडातल्या 2-3 अध्यायापर्यंत आपण पोहोचलेलो होतो. तेव्हा तो थोडासा मागोवा घेऊया. काल आपण सीता स्वयंवर पाहिलं. राम लक्ष्मण सीता विवाह सोहळा त्या ठिकाणी संपन्न झालेले आहेत. 4ही भावंडांचे, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सर्व बंधूंचे, चौघांचे काल पाणीग्रहण म्हणजे विवाह सोहळा त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे. नववधू सहित राजा दशरथ अयोध्येला आलेला आहे. सगळे मुलं आणि सुनांना घेऊन, सगळ्या नवदाम्पत्याला घेऊन तो अयोध्येला आलेला आहे. अयोध्येला आल्यानंतर सगळ्यांना आनंद वाटलेला आहे. कारण लग्न सोहळा संपन्न होऊन हे सगळेजण अयोध्येला आलेले आहेत. प्रभू रामचंद्राचे कीर्तीचा गौरव सगळीकडे त्या ठिकाणी ऐकायला मिळत होता. आणि म्हणून सगळ्यांना आनंद वाटलेला आहे. हे आनंदाचे क्षण सगळे उपभोगत असताना या आनंदामध्ये एक विरजन पडलं. ते दुःखाचं विरजन या ठिकाणी पडलं. आणि आता सगळं सुखाचं समाधानाचे दिवस त्या ठिकाणी आलेले असताना प्रत्येकाला काय असतंय, आपलं आपलं पडलेलं असते. जगाचं काय घेणं देणं नसते. ही अवस्था सामान्य जीवापासून ते देव लोकांपर्यंत आहे. म्हणजे तुमचंच दुःख नाही अशातली काही गोष्ट नाही, तर ते देव लोकांपर्यंत तुमच्यासारखीच ती बी येतील, त्याच्यासारखंच तुम्ही बी आहे. ह्याच्यात वेगळे पण फक्त भगवंताचं असतं. तो मात्र आपल्यासारखा बी नसतो, त्या देवांसारखाही नसतो. इथं फरक आहे. तुम्हाला जशी तुमच्या प्रपंचाची चिंता, तुमच्या स्वतःची चिंता, तुमच्या संकटाची चिंता, तुमच्या मुलाबाळाची चिंता, तसं
देव लोकांना सुद्धा, आपण मृत्यू लोकांमध्ये राहतोय, स्वर्गामध्ये देव लोक राहत असतील तरी सुद्धा त्यांना सुद्धा त्यांची चिंता असते सगळ्यांना. आणि मग हे सगळे 33 कोटी देव रावणाच्या बंदखणीत आहेत, त्याच्या बंदिवासात आहेत. आणि मग त्यांचं दुखणं मोठं आहे आणि ते म्हणतात की आम्हाला ह्यातनं कधी सोडवणूक करणार. याच्यासाठी त्यांनी भगवंताला प्रार्थना केलेली होती आणि भगवंतांनी त्यांना आश्वासन दिलेलं होतं की निश्चितपणानं मी तुम्हाला त्यातून सोडवणूक करेन. परंतु आता हे देव लोक सगळे विचार करू लागले, जे बंधकानीत आहेत रावणाच्या, ते विचार करू लागलेले की आता हे सगळं लग्न झालंय, सगळ्या गोष्टी झाल्यात, आता पुढे चाललंय सगळ्या गोष्टी, मग आपलं काय. आणि हे सगळं होत असताना राजा दशरथाचं वय वाढलेलं आहे. आता वय वाढलंय हे कोणाला कधी कळतं आणि कधी कळावं हा भाग वेगळा आहे. राजा दशरथानं आरशामध्ये पाहिल्यानंतर त्याला त्याच्या दाढीचा एक केस पांढरा झालेला दिसला, एक केस. आणि त्याने विचार केला आपण आता वार्धक्याकडे आपली सुरुवात झालेली आहे, मग आता आपण निवांत बसलेलं बरं, कोणी खाली बस म्हणण्यापेक्षा आपलं आपण बसलेलं बरं, राज्यपद सोडून. का ते वय वाढलंय, ह्याला काय सुधारत नाही, हे उगाच मध्ये मध्ये करतंय, हे कशाला आपल्या वाट्याला, त्याच्यापेक्षा आपण निवांत राहावं आणि कारभार मुलांकडे सोपवावा. त्याच्यासाठी सक्षम अशी मुलं आहेत, आपल्या मुलासारखी नाहीत. मुळात आपलं दुर्दैव, आपण जन्माला आलोय, का आलोय ही तर लई मोठी शोकांतिक आहे, आणि का जगत असतील ह्याची बी लई मोठी शोकांतिक आहे, आणि मरत नाही ती का ही तर लई मोठी शोकांतिक आहे. म्हणजे कशासाठी जन्म करतोय, काय कुणासाठी करतोय, कशासाठी करतोय, काही काय घेणं देणं नाही, काय नाही. त्या नंदीबाईला काम चालू झालं, काय तरी असलं नुसतं मुंडकं झालं ते, प्रपंचात असू दे मुंडकं हलवते, राजकारणात असू दे मुंडकं हलवते, भक्ती मार्गात असू नुसतं मुंडकं हलवते, काय घेत बी नाही, काय सोडत बी नाही, स्वतःचा स्वार्थ बी कळत नाही, परमार्थ बी कळत नाही, काहीच कळत नाही. आणि मग राजा दशरथाने निर्णय घेतला की आता आपण आपलं हे राज्यकारभार सोपवला पाहिजे. प्रभू रामचंद्र सक्षम आहेत, त्याच्यासाठी सगळं ज्ञान घेतलेलं आहे, शिक्षण घेतलेलं आहे, आता थोर झालेले. लग्न झाल्यानंतर आई वडिलांनी जबाबदारी मुलांकडे सोपवायची असते, पण ही कलियुगात नसते. लग्न झाल्यानंतर मुलं आई वडिलांकडे जबाबदारी सोपवतात, आम्हाला तुम्ही सांभाळा, आम्ही सांभाळायचं. उलट गती आता सुरू झाली, उपार्क सुरू झाली, उपार्क चक्र, हे कलियुगाची उलटी चक्र सुरू झाली आता, कारण ते सत्ययुग नाही, उपार्क चक्र. असं ते ह्याच्यात काय आपल्याला जायचं नाही. पण आता आपण जी चर्चा करतोय ते युग वेगळं होतं, ते काय कलियुग नव्हतं. आणि म्हणून करता त्रैतायुगातल्या त्या गोष्टी आहेत. आणि त्यावेळेला पुण्यवान माणसं होती, जाणून घेणारी होती. म्हणजे मुलं आई बापाला जाणणार, आई बाप मुलाला जाणणार, सगळं चांगलं वातावरण होतं. आणि मग राजा दशरथाने विचार केला की प्रभू रामचंद्राला गादीवर बसवावं, त्याच्याकडे हे कारभार सोपवावा, राज्याभिषेक करावा. त्यासाठी बैठक बोलावली सगळ्या मंत्र्यांची, सगळ्या जाणत्या माणसांची सगळी चर्चा केली आणि आपला निर्णय त्यांनी जाहीर केला की म्हणले प्रभू रामचंद्रांना गाद्याभिषेक करूया आणि त्याच्याकडे हे सगळं सोपवायचा माझा विचार आहे. सगळ्यांना आनंद वाटला, कारण भगवान श्रीराम त्याच्यासाठी पात्र आहेत. गाद्या अनेक आहेत हो, पण त्या गादीवर माणूस पात्र पाहिजे ना बसणारा. गादी अनेक आहेत, घरातली गादी कुठं आहे, घरातल्या गादी बसणार. तुमच्या घरात तुमची गादी आहे, तुम्हाला नसू द्या त्रिभुवनाची गादी, तुम्हाला नसू द्या महाराष्ट्राचं राज्य, भारताचं राज्य, तुमच्या घराचं तर राज्य आहे ना. 4 माणसाचं असू दे, 5 माणसाचं असू दे,
तुमच्या घरच्या गादीवर तर तुम्हाला बसू देते का बघा. तिथं किती जणांची वडावडी बघा. ते म्हणते ह्याला काय करतं, हे म्हणतो त्याला काय करतं. म्हणजे घरातली सुद्धा गादी आपल्याला मिळू शकत नाही. आणि मग बाकीच्या तर गोष्टी गौण आहेत. भगवंताच्या गादीचे, मठाच्या गादीचा तर विशेष सोडून द्या. आता काय प्रत्येक जण कोपटाला झेंडा लावायला लागला आणि गाद्या निर्माण करायला. त्या गादीची बी चव चालली, महाराज लोकांची बी चव चालली. आणि चव गेलेलं भक्त सगळं त्यांच्याकडे. त्यांच्याकडे भक्त कुठली, चव गेलेलं सगळं, निरस सगळी गोष्टी, परमार्थ निरस सगळा. अशी इथे गोष्ट नाही. हे सगळं चांगलं आहे. गादी चांगली आहे, गादीवर बसणारा चांगला आहे, सक्षम आहे. त्यावेळेला कसं होतं, गादीपेक्षा पदावर बसणारा माणूस मोठा असतो, श्रेष्ठ असतो. आणि काय वेळेला माणसापेक्षा गादी श्रेष्ठ असते. म्हणजे माणूस कमी असतो, तिथं कमी पडतो. असं पण काही ठिकाणी होतं. म्हणजे गादीला लायक माणूस नसला का तिथं गादीचा कमीपणा आहे, गादीचा कमीपणा आहे. आणि म्हणून इथं सक्षम आहे आणि सगळा निर्णय झालेला आहे. आणि चांगल्या मुहूर्तावर गादी अभिषेक करूया म्हणजे स्वराज्याची गादी. त्या ठिकाणी एक चांगला योग निवडलेला आहे. आणि तो योग चैत्र मासातला आणि गुरुपुष्यामृत योग. गुरुपुष्यामृत योग चांगला असतो चैत्र महिन्यामध्ये. आणि तो योग निवडलेला आहे प्रभू रामचंद्रांना गादी अभिषेक करण्याचा. सगळं ठरलेलं आहे. पत्रिका सगळीकडे वाटलेल्या आहेत. सगळ्यांना निमंत्रण दिलेलं आहे. बँडबाजा, सगळे वाजंत्रे, सगळे सगळे सांगितलेले आहेत. राजे लोकांना निमंत्रण दिलेले आहेत. सगळ्या गोष्टी झालेत. जय्यत तयारी केलेली आहे सगळ्या राज्याभिषेक गादीची. आणि त्या सोहळ्याची पूर्ण तयारी झालेली आहे. सगळी तयारी होत आलेली असताना आता गाद्याभिषेक झाल्यानंतर जर राम गादीवर बसला तर आपल्याला कोण बंदखानीतनं सोडवणार, असा विचार त्या रावणाच्या बंदखानीत असलेली सगळी देवगण करायला लागलेले. लगा म्हणले आता ही गाद्याभिषेक झाला काही लोकांनीही, प्रजा आणि राजा ह्यांच्यातच गुंतला. म्हणजे आपल्याला कशाला वेळ मिळतोय आणि आपल्या ह्याच्या डोक्यात काय राहायचंय, मग आपली काही सुटका होणार नाही, असे सगळे विचार करू लागलेले आहेत. आणि त्यांनी सगळं गारानं ब्रह्मदेवाकडे सांगितलेलं आहे की म्हणले तुम्ही म्हणला आम्हाला सोडून तू असं करतो तसं करतो आणि आता तर गाद्याभिषेक चालू व्हायला लागला म्हणले. आणि जर राम गादीवर बसल्यावर आमच्याकडे कशाला कोण बघते म्हणले. त्याचं ते राजा झाला का निवांत राज्यकारभार करत बसेल, आमची सोडवणूक कोण करणार नाही. आणि मग तुम्ही म्हणला होता आम्हाला ह्यातनं सोडवतो. शब्द लक्षात ठेवायला माणसं फार हुशार असतात. तुम्ही म्हणला होता देतो म्हणलं तुम्ही, आम्हाला आपत्ती नाही संतांना काय तुम्ही देतो म्हणला होते. मग अजून पण 4 वर्ष 5 वर्ष नेमका तेवढा शब्द झाला. घ्यायचं माहित आहे, द्यायचं माहित आहे, घ्यायचं माहित आहे, अर्पण करण्याचं माहित आहे. तसं ते सगळं शब्द लक्षात ठेवलेले. आणि ब्रह्मदेवाला त्यांनी सांगितले आमचं काय करता म्हणजे काढू मार्ग म्हणजे तुमचा, जरा कळ काढा. पण त्याने विचार केलेला आहे आणि कल्पाला बोलवून घेतलेला आहे. आणि कल्पाला सांगितलेलं आहे, विकल्पाला बोलवून घेतलं आणि म्हणजे तुझ्याकडे मोठी जबाबदारी आहे आणि कार्य मोठं आहे. काय करायचं आहे तर म्हणले अयोध्येमध्ये जाऊन त्या ठिकाणी मंत्रादाशी आहे आणि तिच्या पोटामध्ये प्रवेश कर. मंत्रादाशीच्या ठिकाणी प्रवेश करून तुला पुढचं कार्य करायचं आहे. तिथं सगळं वाईट कार्य करायचं आहे. आणि मंत्रादाशीकडून दुष्ट बुद्धीनं कैकेयीला त्या ठिकाणी सगळं तू सांगायचं आहे. आणि तिचीही मनोवृत्ती दुष्ट अशा प्रकारची आहे. आणि त्या ठिकाणहून पुढचं जे कार्य आहे ते तुला घडवायचं आहे. याच्यासाठी विकल्पाला त्यांनी आज्ञा दिलेली आहे. पण विकल्प भ्यायला लागला. म्हणजे देवांच्या राजवाड्यात जायचंय, संकट कशी डांबरी सोडून आत यायला घाबरते, कारण इथली यंत्रणा फार मोठी असते म्हणून संकट डांबरी आत यायला घाबरते. तशी विकल्पाची गोष्ट झाली. म्हणला तिथं तर देव आहे प्रत्यक्ष आणि मला तिथं कुठली जागा. आणि म्हणले हे काय कार्य सोपं नाही व्हावं. म्हणले नाही, म्हणले तुला हे कार्य करायचं आहे, रामाला वनवासाला पाठवायचं आहे आणि भरताला गादी द्यायची, सगळं कार्य घडवायचं आहे सगळं. आणि हे केलं तरच हे पुढचं जुळणार आहे. आणि मग तर तो सांगायला लागला
अहो म्हणलं तुम्ही अवघड गोष्ट मला सांगायला का? अहो गादी भरताना कशी देते म्हणला, ज्येष्ठ कोण आहे? श्रीराम ज्येष्ठ आहे. कल्प सुद्धा म्हणते, विचार करा. कल्प सुद्धा ब्रह्मदेवाला म्हणतोय तुम्हाला काय डोकं आहे का नाही? आणि तुम्ही काय सांगायला लागलाय मला? अहो शास्त्र काय सांगतंय, नियम काय सांगतोय, ज्येष्ठाला गादी असती. तर कोण मी बारकली करून सांगेल की म्हणला, आणि ज्येष्ठाला गादी असती. पण तुम्ही म्हणताय भरताला गादी द्या आणि ह्यांना वनवासाला पाठवायचं ही कार्य माझ्याकडून, असं असतं का म्हणला? अहो ते भरत ज्येष्ठ असतं तर मी त्यासाठी काहीतरी केलं असतं म्हणला. आणि मग उलट तुम्ही सांगायला, अरे बाबा उलटन सवस तुला काय कळायचंय, हे तुला करणं भाग आहे, हे तुला करणं भाग आहे. म्हणले का? पुढचं कार्य लय वेगळं आहे म्हणले, आम्ही सांगेल तेवढं तुला करणं भाग आहे. ठीक आहे म्हणला, देवांची आज्ञा असते तसं सेवकाला करावं लागतं. आता सेवक मालकाला आज्ञा करायला लागले. सगळे सेवक मालक सेवकांच्या अधीन झालेले. काम करताना सुद्धा त्याला बसू वाटेल तर बसतोय, उठू वाटेल तेव्हा उठतोय, करू वाटेल तेवढं करतोय, नाहीतर उद्या बसणी येत नाही तुझ्याकडे. तू बघ जा दुसरं काय करायचं आता. आता सेवक मागे नाहीत मालकाचे, मालक सेवकाचे मागे. ये बाबा तेवढं हरिपाठाला माझ्यात कोण नाही, तो आला तर बरं होतं. तेवढा हरिपाठ तेवढा खेळ. कीर्तनाला माणूस कोण नाही बाबा, ही तू काय तर कीर्तन सांग. आता सगळे संत लोक मागे लागायला, सगळे भक्तांच्या मागे. देव सुद्धा मागे पडायचे. म्हणजे तुमची काय गती, आम्ही पडायला लागली तुमच्याशी पुढे धरून, तुमची काय गती? पण असू दे म्हणजे तुमच्यासाठी आमची गती, कसं तुम्ही पडेल तसं आम्ही पडणार, आम्हाला काय त्याचे. आणि मग कल्पाला सांगितल्यानंतर त्यानं आपलं कार्य सुरू केलेलं आहे. मंत्रादाशी फुलं तोडण्यासाठी उद्यानामध्ये आलेले आहे. कारण पूजेसाठीच साहित्य मदत करण्यासाठी मंत्रादाशी कैकेयीला. एक गोष्ट आहे, काही असलं तर सेवा श्रेष्ठ आहे, आणि ती सेवा प्रत्येकाची त्या ठिकाणी चालू असते. विचारात थोडासा बदल असतो. तसं ही फुलं घेण्यासाठी आलेले आणि फुलं तोडत असताना त्या ठिकाणी मंत्रादाशीच्या ठिकाणी कल्पाने प्रवेश केलेला आहे. आता पहिलं वेगळं असते आणि प्रवेश केल्यावर वेगळं होते. एखाद्या माणसाला पद मिळायच्या आधी ती माणूस वेगळा असतोय, आणि खुर्चीवर बसल्यावर लय वेगळा, त्याची भाषा बदलते, ती वेगळे पण त्याच्यात जाणवते. तसं ही पहिली मंत्रा आणि आता तर कल्प तिच्यामध्ये शिरलाय. आधीच दुष्ट भावना आणि पुन्हा त्याची कल्पाने प्रवेश केलेला आहे. महादुष्ट झाली. पहिली दुष्ट होती त्याच्यापेक्षा जास्त डबलीनं दुष्ट झाली आणि स्वभाव विचित्र झाला. आणि ते वाईट दुष्ट भावनेच्या ह्यानं ती आता आलेली आहे. आल्यानंतर तिची मती आता खुंटलेली आहे. त्या बुद्धीमध्ये वेगळे विचार आहेत आणि ते विचार आता कैकेयीला सांगायला लागलेले. इकडे तर राज्याभिषेकाची तयारी चालू आहे, बरोबर रामचंद्रांना गादीवर बसण्याची तयारी चालू आहे. तोपर्यंत हिनं कैकेयीला एकांतात बसवून गुज गोष्टी सांगायला सुरुवात केलेली आहे. गुज गोष्टी पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त असतात. त्या तुम्हाला माहित नसतात. फक्त तुम्हाला ज्यावेळी बॉम्ब फुटतो त्यावेळी कळतं की बॉम्ब कुणी आणला आणि कुठनं फुटला आणि त्याला काडी कुणी लावली हे तुम्हाला माहित नसतं. एवढ्या गुज गोष्टी स्त्रियांमध्ये चालतात. आणि ते तर मग राजवैभव आहे, राजगादी, तिथले तर विषय किती मोठे असतात. छोट्या घरात इतके मोठे विषय असतात. तिथं राजगादी आहे, कुणाला नको आहे, आणि तिथले तर खूप मोठे विषय आहेत. आणि मग मंत्रादाशीनं सांगितलेले कैकेयीला, हे म्हणले तू लय निवांत बसले. म्हणले काय करू, तुला काय माहित नाही काय चालू आहे? काय चालू आहे? अरे आम्हाला गादीवर बसवायचंय, राज्याभिषेक करायचा आहे. मग राम जर गादीवर बसला, राज्याभिषेक झाला तर तुला कौशल्याची दासी व्हावं लागेल. कोणाची दासी? हिता आता आलं बघा. मी का नाक घासत जाऊ तिच्याकडं? हे वाक्य ठरलेलं असतं बायकांचं. मी नाक घासत जाणार, मला काय गरज आहे तिचं तोंड बघायची? मी कशाला तिच्याकडे जाऊ आणि ती माझ्याकडे यावं? खूप विचित्र कल्पना स्त्रियांमध्ये आहे. एका ठिकाणी मी मागच्या 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. नामांकित अगदी चांगलं घर आहे, मोठं घर होतं, 5-50 माणसांचं.
आणि त्या ठिकाणी अनेक जावा, एक 5-7 जावा होत्या. त्या जावा दोन जावा ज्या होत्या त्या एकमेकीला जवळपास 20 वर्षच बोलत नव्हते, एका घरात राहून 20 वर्ष. आणि मी नेमकं मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिथं गेलो होतो आणि त्यावेळेस त्याने मला कळली ही गोष्ट. म्हणजे 20 वर्ष झाले यांचं एकमेकीला बोलणं चाललं नाही, एका घरात राहून. मी म्हणलं आता तर तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, येत तर बोला बाय म्हणलं तुम्ही एकमेकीला. कशाला, सोडून द्या म्हणलं, झालेलं झालं. तिथून बोलायला चालू केलं त्याने एकमेकीला. हे खूप आनंद विषय असतात. अनेक त्यांच्या प्रवृत्ती, त्यांच्या कल्पना खूप विचित्र असतात. जसं इथं एकच बाण मारलं, एका बाणात कैकेयीला गाळा केली. काय बायाशी ती असतं रे, एकीला उचलून धरा, एकीला खाली आपटायचं. हे आले सासू सोनात जर भांडण लावायचं, एकीला वरण, तुला काय माहितीये का, तुला काय आहे, आणि तिच्याकडे सत्ता झालं, तुला काय झालं, बस खाली, तुला कसलाच मान नाही. मानापानासाठी सगळ्या गोष्टी, ज्येष्ठ कोण आहे, कनिष्ठ कोण आहे, ज्ञान कोणाला आहे, काय ह्याचा काय पत्ता नाही, ह्याचा विषयच नाही. कोण वर आहे कोण खाली, पात्रता काय, योग्यता काय विषय नाही. इथं आता एक बाण सोडला मंत्रीनं, का म्हणले राम जर गादीवर बसला तर तुला कौशल्याची दाशी व्हावी लागेल. सवत मस्तर खूप असतो, सवती मस्तर जो आहे ना खूप असतो. आणि मग तिच्या डोक्यात बसलेलं आहे, खरं आहे म्हणजे तू सांगते ती. मग तिला आठवण करून दिली, तुला काय माहित नाही म्हणजे तू लय बाहेर झाली टपोऱ्या, म्हणून तुम्ही तुला सारखं कानात घालते म्हणजे तरी तू ऐकत नाही म्हणजे काय. पहिलं 2 वर मागून घेतले तू कवा घ्यायची, इडीविडी झालीच काय, टाइम आले आता म्हणजे तुला मागायचं. राजा दशरथाकडून तू 2 वर मागून घेतलेले आणि कवा मी मागेन असं म्हटलेले, ते आता टाइम आलाय म्हटली, ह्याच टायमाला मागायचं. बघा लग्न सोहळ्यामध्ये किती जणांनी काय आडकाठी आणलेली असते, कितीतरी जावाय न जेवता निघून जाते. काही जण अंगठ्या घालण्याची म्हणून बिन कापड घालता जाते निघून. काही जण त्या रोकोतावर साड्या चांगल्या टाकलेली हलकी साडी नाही काय, काही जण साड्या हलके म्हणून न जेवता ते वरात निघून जाते. काय हे काय तिथे म्हणजे की माणसाची का जनावरांची ह्याची कल्पनाच करता येते तशा गोष्टी. आणि हिथं आता सगळं डोक्यात घेतलेलं आहे. आणि मग हे 2 वर मागून घे म्हणले, हिथं जाता मग काय करायचं, रामाला नाही भरताला गादीवर बसवायचं. तुझ्या भरताला गादी मागून घे, भरताला गादी मागून घे आणि रामाला वनवासाला पाठव 14 वर्षे. 2 काम करायचे म्हणले, 2 ठरलेल्याच गोष्टी, 2 घेणं मागून. आपल्याकडे कसं असतं, ऊस गोड लागला मुळा सगळं खाऊन मोकळं व्हायचं. 2 वर मागायचे, एक तर मागायचं आहे का नाही, दोन्ही बी मागून घेऊन पाक संपून टाक, ठेवून वाताच काय. आणि पटलेली गोष्ट कैकेयीला ती गोष्ट पटली, आनंद झाला. पुन्हा मुलगा गादीवर बसतोय म्हटल्यावर कुठल्या आईला आनंद होणार नाही. मी तिथं कैकेयी असू दे अगर कोणी असू दे, कुणाला आनंद होणार नाही. आणि मग अतिशय आनंद झाला कैकेयीला. म्हणले तुम्हाला खूप मोठा सल्ला दिला. आनंदाच्या भरात तिनं सोन्याची माळ, रत्नहाराची माळ काढून तिला देऊन टाकली. बक्षीस असतं, बक्षीस. मोठ्या लोकांचं तुम्हाला माहित नाही बाळांनो, बक्षीस अनेक द्यावे लागतात. जयांगी मोठी पण दया यातना कठीण. हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर सुद्धा तुझी वेटर असते ना, साहेब 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 बसा बसा बसा, काय पाहिजे आली ना, लगेच शेवा चालू. पुन्हा काय जाताना टिप असते, टिप. टिप म्हणजे काय, किती बिल झाले, 200 झाले, 200 देऊन पुन्हा त्याला एक 28 तिथं ठेवायची तशीच पाकिट, त्याला टिप म्हणायचं. त्याच्या समाजात फार मोठी सेवा केली. आता त्याला काय पगार नाही काय, पण त्याला ते टिप मोठा आश्चर्य आलाय, 22 रुपयाची टिप मिळेल असं येडाकाठी 1000-2000 ती बळकावतोय. आणि तुम्ही सगळेजण मागे लागता ते भजनिक्षाच्या पियाला बिदागी किती, त्याला किती अनाठ आहे घालून जाईल, त्याचा कुठं मोजमाप नाही. ह्यांच्याकडे मात्र सगळ्या जगाचं लक्ष, काय झाले काय नाही असं त्याचा काही विषय नाही. तर आनंद झाला कैकेयीला आणि त्यानं आपला रत्नजडित हार, तो सोन्याचा हार त्याला दिलेला आहे आनंदाच्या भरात. इकडं राज्याभिषेकाची तयारी झालेली आहे, सगळ्यांना निमंत्रण पाठवलेले. आणि त्या ठिकाणी उद्या सकाळी राज्याभिषेक व्हायचा म्हटल्यानंतर
दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक करायला म्हणल्यानंतर व्रत धारण करावं लागतं. आदल्या दिवशी उपासना करावं लागतं, म्हणजे उपवास धरावा लागतो. जसं तुम्ही सत्यनारायणाच्या वेळेला उपवास धरता तसं सगळं उपवास वगैरे धरायचे असतात. ते सगळे राम आणि सीतेला ती उपवास सांगितलेली होती वैशिष्ट्य म्हणून, तुम्ही उपवास धरा, उद्याला सगळं कार्य संपन्न करायचं आहे. सगळी तयारी झालेली आहे. आणि इथं आता हे सगळे खूप मोठ्या अडचणीला सामोरे इथं जावं लागते. हे कोणालाच कोणता माहित नाही. आणि मग उद्याच्या तयारीसाठी सगळ्यांना सांगायसाठी नियोजन राजा दशरथ प्रत्येकाच्या महालात जाऊन, आनंद झाले त्याला, आणि प्रत्येकाच्या महालात जाऊन ती तयारीसाठी सांगायला लागलेला आहे. आणि त्या ठिकाणी पहिल्यांदाच तो कैकेयीच्या महालामध्ये आलेला आहे. आणि त्याला सांगावं सगळी तयारी झालेली आहे, सगळं चांगलं वातावरण आहे, तर उद्या सगळ्यांनी आनंदाने सोहळा पार पाडा, हे सगळं सांगायसाठी राजा दशरथ कैकेयीच्या महालामध्ये आलेला आहे. पण तिथं आल्यानंतर तो काय पाहतोय, दररोजच्या पेक्षा वेगळं त्याला चित्र पाहायला मिळतंय. कैकेयीनं आपले सुवर्ण अलंकार सगळे काढून ठेवलेले आहेत. चांगली वस्त्र जी आहेत ती काढून ठेवलेली आहेत. अतिशय मलिन अशी, अतिशय हलकी अशी वस्त्र त्या ठिकाणी धारण केलेले आहेत. सगळे अलंकार काढून ठेवलेले आहेत. आणि उदास वृत्तीनं, दुःखीचे ह्यानं त्या ठिकाणी कैकेयी बसलेले. राजा दशरथ आलेला आहे आणि बघतोय सगळं चित्र. तर म्हणजे काय झाले, तू आजारी आहे का, काय झाले, इतक्या वाईट अवस्थेत अशी तू का बसलेलेस, कापड हलकी घातलेले, उद्या तर इतका मोठा सोहळा आहे आणि अलंकार काढून ठेवलेले, काय म्हणले, इतकं दुःख तुला कशाचं झालंय, तुझ्या समोर काय अडचण आहे ती मला सांग, आणि तुझ्यासाठी मी काय पाहिजे ते करायला तयार आहे, आणि तू सांग मला. ते म्हणले, मी सांगून तुम्ही काय करणार, तू काय पाहिजे ते मी ऐकणार म्हणले, तू जे सांगेल ते तुला देणार, तुझं मनोरथ पूर्ण करणार, पण अशी काय गोष्ट आहे जी तुला पाहिजे ती मी तुला देईन. नक्की देणार, देणार, द्या वचन. नक्की वचन घेतलं, काय पाहिजे तू सांग म्हणते, पण अशी दुःखी अंतःकरणानं थांबू नको, उद्या तर मोठा सोहळा आहे. आणि मग कैकेयीने सांगितलेलं आहे, ते म्हणले, मी जे 2 वर तुम्हाला मागणार होते तुम्ही मला देतो म्हणलेलं आहे, 2 वर कधीही माग म्हटलेलं आहे, ते 2 वर आता मी मागणार आहे म्हटले. राजा दशरथाला वाटलं काहीतरी मागेल, काय असेल ते माग, त्याला काहीतरी सांगेल, दुसरं प्रापंचिक गोष्टीतलं इतर काहीतरी मागेल. ठीक आहे म्हणले, मी बोललोय तुला आणि देऊन टाकेल म्हणले, काय हरकत नाही, माग काय पाहिजे. काय वर आहेत माहित नव्हतं ना की काय मागणार. आणि मग तिने सांगितलेलं आहे, पहिला वर काय म्हणले तर श्रीरामाऐवजी भरताला गादी अभिषेक करा. आणि दुसरा वर जो आहे, दुसरा वर काय तर भरताला तर गादीवर बसवायचंच आहे, आणि दुसरा वर प्रभू रामचंद्रास 14 वर्षाच्या वनवासाला पाठवायचं वनामध्ये. हा दुसरा वर, हे 2 वर आहेत म्हटले. हे दोन्ही वर ऐकल्यानंतर राजा दशरथाला काय सुचेना, तो बेशुद्ध अवस्थेत पडला. आणि बारकी सारखी हलकी अंतःकरणाची माणसं असते त्याला अटॅक कशामुळे येते, याच्यामुळे येतात ना. अशा धक्कादायक गोष्टी ऐकल्या कधी जागीच काय काय जणांचा मृत्यू होतोय. तशी अवस्था इथं राजा दशरथाची झाली. ही अगदी काळजाला भेटणारी गोष्ट झाली, त्यामुळे तो मूर्छित अवस्थेत पडला. त्याला काय बोलणं सुचेना, काय काय कळेना, बेशुद्ध अवस्थेत पडलेला आहे. थोड्या वेळानंतर शुद्धीवर आल्यावर राजा दशरथ कैकेयीला सांगतोय, म्हणजे असं करू नको, मी तुला माग म्हणले म्हणून तू काय मी मागायला लागली का, तू दुसरं काय तर माग, मी तुला द्यायला तयार आहे, पण हे मागू नकोस. नाही म्हणले, मी जे मागितलेलं ते देणार का नाही सांगा, कारण तुम्ही रवी कुळातली, सूर्य कुळातली, सूर्यवंशातली तुम्ही सगळं आहात माणसं, आणि मग इतक्या श्रेष्ठ कुळातली माणसं आहे, तुम्ही वचन दिलेलं का पाळत नाही, असं म्हणायला लागलेले. राजा दशरथानं समजूत काढण्याचा प्रयत्न केला, काही तू माग, शेवट काय म्हणाव, शेवट शेवट काय म्हणाव. राजा दशरथानं
माझा प्राण मागितला तरी मी तुला द्यायला तयार आहे, पण एवढी गोष्ट मागलो. आता ह्याच्या पुढे काय राहिली गोष्ट? कशी काळाची चाहूल आली, बाण सुखाची करपून गेली, कस विपरीत काल तार होता सोन्याचा संसार. माझ्या राणीचा दरबार होता सोन्याचा संसार. माझ्या राणीचा दरबार कशी काळाची चाहूल आली, बाण सुखाची करपून गेली, कशी काळाची चाहूल आली, बाण सुखाची करपून गेली, कस विपरीत झालं तार होता सोन्याचा संसार. माझ्या राणीचा दरबार, माझ्या राणीचा दरबार. एवढं बोलून सुद्धा, निर्वाणीचे शब्द राजा दशरथ बोलून सुद्धा कैकेयीला काही फरक पडला नाही. तिनं कानावर सुद्धा ते ऐकून घेतलं नाही. म्हणजे नाही, ठरलंय ना, द्यायचं असले तर द्या, नाहीतर ते पण काय साधी नव्हती. एवढ्या मोठ्या लोकांच्या बायका मी साधे नसतात, हे ध्यानात घ्या. बारकी चिरकी कोण कुठं प्रवेश करत नसते. ज्याची त्याला पदवी इतराला नसायची, संताला उमजी आत्मसुख. आणि हे निर्वाणीचे शब्द ऐकल्यानंतर कैकेयी सुद्धा काय म्हणते? तुम्ही वर दिलेले आहेत, देणार असेल तर द्या, देणार नसलं तर मी सुद्धा प्राणत्याग करायला तयार आहे. तुम्हाला प्राणत्याग करायचं मला येत नाही, मी पण प्राणत्याग करेन. मग ठरलेल्याप्रमाणे गोष्ट झालीच पाहिजे. हट्ट किती मोठा असतो. आणि मग तिथे इलाज चाले नाही. एवढा वेळ झाला राजा दशरथ काय येई नाही म्हणून तिथे सुमंत जातोय, बघतोय सगळं. तर राजा दशरथ त्याची ते अवस्था पाहतोय. राजा दशरथ त्यांच्या महालामध्ये येतोय आणि सुमंताला सांगतोय, आता बाबा काय अवघड झाली गोष्ट, प्रभू रामचंद्रांना बोलावणार म्हणून सांगतोय. प्रभू रामचंद्रांना तो बोलावून आणतोय. आल्यानंतर त्यांना वाटते काय झाले, कशासाठी बोलावणं केले म्हणून येतात प्रभू रामचंद्र आणि त्या ठिकाणी विचारतात, सांगा पिताश्री काय आज्ञा आहे. कैकेयी जवळ असतानाच राजा दशरथाने सुमंताला सांगून प्रभू रामचंद्रांना बोलावलेलं आहे. प्रभू रामचंद्र तिथं हजर झालेले, दोघांचेही दर्शन घेतलेले आणि विचारतायत काय झाले सांगा, आणि काय माझ्यासाठी आज्ञा आहे ते मला सांगा. आता काय बोलायचं राजा दशरथाला कळे नाही, बोलण्यासारखी गोष्ट नाही, काय बोलायचं. मग तो गप्प बसलेला आहे आणि त्याला काय सूचना असं झाले. मग वारंवार विनंती करतायत प्रभू रामचंद्र मला आज्ञा द्या, सांगा तुम्ही काय असेल ते. मोठ्या लोकांना किंवा ज्येष्ठ लोकांना काय सांगा असं म्हणायचं नसतं. मग काय म्हणायचं असतं? आज्ञा. आज्ञा म्हणायची. आज्ञा ही गोष्ट फार कमी ठिकाणी बघायला मिळते. आज ती व्यक्ती नाही तर भारतनाना तपश्चर्याच्या काळात माझ्या इथं ते आले होते दर्शनला, आणि माझं मौन असल्यामुळे मी लिहून त्यांना दाखवायचो सगळं, आणि एक सेवक असेल तो त्यांना लिहून दाखवायचा. आज्ञा. पुन्हा दुसरं लिहिलं आज्ञा. ह्या शब्दाशिवाय त्यांचा शब्द येत नव्हता. आज्ञा फक्त. काय ही गोष्ट, व्यक्ती निघून जातात हो, त्याची पदवी इतरांना नसते. दुसरा शब्द येत नव्हता तोंडात. आज्ञा म्हणजे तुम्ही नुसतं सांगा, आज्ञा करा, काय करायचं. अशी माणसं फार थोडी असतात. तसं इथं प्रभू रामचंद्र सांगत आहेत राजा दशरथांना, आज्ञा. काय आज्ञा सांगा. आता काय बोलायचं, त्याला बोलताही नाही, गप बसले. आणि मग कैकेयीने सांगितलं
ते काय बोलणार म्हणले. मग काय मी सांगते म्हणले काय आहे ते, का ग बसले ही पण मी सांगते. मग काय झाले, मी असे 2 वर मागितलेले पूर्वी युद्ध चालू असताना, युद्ध जिंकल्यानंतर मला हे वर 2 देतो म्हणलेले आहेत आणि ते मी कधीही मागते म्हणून सांगितलेले आहे त्यांना. ते वर 2 आता मी मागितलेले आहेत. मग अडचण काय, काय ना मी ते 2 वर मागितलेले आहेत म्हणले. मग कशाची अडचण आहे, आता ती काय बोलली नाहीत म्हणले. काय काय सांग म्हणले, कशाचे 2 वर आज्ञा कर म्हणले तो पण. आणि मग काही ना ते सांगितलेले 2 वर काय आहेत ते प्रभू रामचंद्रांना. मी यांच्याकडून 2 वर असे मागितलेले आहेत की भरताला गादीवर बसवा, तुमच्या ऐवजी भरताला गादीवर बसवा आणि तुम्ही 14 वर्षे वनवासाला जावं, असे 2 वर मी त्यांना सांगितलेले आहेत. तुम्ही वनात निघून जावं. आज हे काही चांगली गोष्ट आहे का, नाही. पण जे साधू संत असतात त्यांना सुख आणि दुःखाच्या पलीकडले ते असते. सुख आणि दुःखाची कल्पना सामान्य जीवाना असते, जे त्या पुढच्या गतीला गेलेले असतात, उत्तम गतीला जे असतात त्यांना सुख आणि दुःख हे कसलेही स्पर्श करू शकत नाही. इतकं मोठं वाईट हे दोन्ही गोष्टी आहेत, तरी सुद्धा प्रभू रामचंद्र एक क्षणभरही ढळले नाहीत. आणि त्यांनी सांगितलं काय हरकत नाही म्हणले, जशी मातेची आज्ञा तसं मी करेन. बघा माते तुझी आज्ञा आहे त्या पद्धतीने मी करायला तयार आहे. माझं वचन आहे तुला, मी जाईन वनवासाला आणि भरताला गादीवर बसवेन, काय हरकत नाही, मान्य मला तुझं, मी तुला वचन देतो. मग आनंद वाटतोय काय केलं, बरं झालं म्हटले हे मित्र ऐकलं. आणि मग राजा दशरथाला प्रभू रामचंद्र सांगत आहेत, पिताश्री चिंता करू नका, भरताला गादीवर बसवा, मी वनवासाला जाईल. भरत चांगला आहे, तो गादी सांभाळू शकेल, तुम्ही कशाला चिंता करताय, आणि मी परत 14 वर्षांनी येईल, काय अडचणीची गोष्ट आहे. तेव्हा तुम्ही शांत राहा, जे तुम्ही वचन दिलेलं आहे त्या पद्धतीने मी वागायला तयार आहे. आणि मग ही सगळी वार्ता बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी पसरायला लागलेली आहे, हळूहळू सगळ्यांना कळायला लागलेली आहे. राजवाड्यामध्ये राज्याभिषेकाची तयारी चालू असल्यामुळं कौशल्याने काय माहित नाही इकडे काय चाललंय, आणि सीतामाईला सुद्धा माहित नव्हतं की इकडे काय चाललंय. आणि प्रभू रामचंद्र आता कौशल्याच्या महालात जात आहेत आणि आईचं दर्शन घेऊन त्यांनाही सांगतायत की आता मला उद्याच्याला जावं लागते वनवासाला. हे सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर त्यांना दुःख होतंय, ह्याच्यातून काय मार्ग निघतोय का हे पहा म्हणून सांगतायत. अत्यंतिक दुःख झालेलं आहे कौशल्याला. म्हणजे असं घडलं कसं, काय झालं, तर पिताश्रींची आज्ञा आहे त्या पद्धतीने मला जावं लागेल असं ते सांगतात. सीतामाई आरती घेऊन सगळे तयारीला लागलेले असतील की उद्या सगळी तयारी करा. आता आल्यानंतर त्यांना ओवाळायचं वगैरे सगळी गोष्टीची तयारी केलेली असते, सगळ्या आनंदात असतील. आणि सीतामाईला सुद्धा ही गोष्ट कळते, सगळ्यांना त्या ठिकाणी दुःख होतंय की उद्याचा राज्याभिषेक आता होऊ शकत नाही आणि प्रभू रामचंद्राला वनवासाला जावं लागतंय. हे सगळं वातावरण चालू असताना लक्ष्मणाला कळलेली वार्ता की रामाला गादीभिषेक होणार नाही, भरताला गादीभिषेक होणार आहे आणि प्रभू रामचंद्र 14 वर्षे वनवासाला जाणार आहेत, ही लक्ष्मणाला गोष्ट कळल्यानंतर लक्ष्मण अत्यंत संतापलेला आहे, त्याला खूप राग आलेला आहे. आणि तो म्हणतोय की रामाशिवाय राज्य नाही आणि राम इथं असल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, आम्ही सुद्धा हे राज्य इथं पाहू शकणार नाही, रामाशिवाय राज्याची कल्पनाच करू शकत नाही, असं तो लक्ष्मण म्हणत आहे. आणि अत्यंतिक राग आलेला आहे त्याला. आणि हे कुणी घडवलं, त्या मंत्रा दाशीला, तिच्यावरती सुद्धा तो रागानं चवताळून चाललेला आहे. कैकेयीला सुद्धा तो दूषण देऊ लागलेला आहे. अत्यंत त्या ठिकाणी खूप मनाची उद्विग्नता लक्ष्मणात झालेली आहे.
सगळ्या अयोध्येला त्या ठिकाणी दुःख झालेलं आहे. आणि आता राज्याभिषेक न होता प्रभू रामचंद्र लक्ष्मण, आता प्रभू रामचंद्राला वनवास आहे, बाकीच्यांना काय वनवास नव्हता, पण लक्ष्मणानं सांगितलं मी पण थांबणार नाही इथं, मी सेवेसाठी प्रभू रामचंद्राबरोबर जाणार. तोही त्याचा निश्चय सांगतोय. सीतामाईला वनवास नव्हता, पण सीतामाईला कळल्यानंतर सीतामाईने सांगितलं मी इथं थांबून काय करणार आहे, मी पण सेवेसाठी त्यांच्याबरोबर जाणार. खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला प्रभू रामचंद्राने, पण सीतामाई सुद्धा मी इथं थांबणार नाही म्हटले, मी सुद्धा तुमच्या बरोबर राम लक्ष्मण माई, राम लक्ष्मण सीतामाई वनवास भोगिले कैकई पायी. वनवासी राम माझा कुणी पाहिला हो. 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 कुणी पाहिला कुणी पाहिला कुणी पाहिला कुणी पाहिला कुणी पाहिला कुणी पाहिला वनवासी राम माझा 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 कुणी पाहिला. आणि आता वनवासाला जाण्याची सगळी तयारी झालेली आहे. कौशल्य मातेला वाटतंय आता काय करायचं. राजा दशरथापुढे मोठा प्रश्न होता, पण कोणाचंच काय चालेना. शेवटी राजा दशरथाने सांगितलं वनवासाला जायचं तर जाऊ दे, काय हरकत नाही, पण थोडस सैन्य आणि बाकीची काही व्यवस्था तरी त्याच्या बरोबर आपण पाठवूया, थोडस सैन्य आणि माणसं तर मदतीला देऊया. असं सांगितल्यानंतर बरोबर रामचंद्राने त्या गोष्टीला नकार दिलेला आहे. म्हणजे का, तर आता म्हणले भरताचं राज्य आहे, इतराला अधिकार नाही, आणि मग मी कसं ते स्वीकारणार. म्हणून काही सैन्य नको, काही नको, मला कुठल्याही गोष्टीची मदत नको, कारण ते राज्य कोणाचं आहे, भरताचं राज्य आहे. त्यामुळे कुठलाही स्वीकार केला नाही त्याने आणि जाण्याचा निर्णय घेतला. कौशल्य मातेने सांगितलं म्हणले वनवासाला जाण्यापेक्षा, तिकडं बाहेर लांब जाण्यापेक्षा वनामध्ये इथं आपल्या बागेमध्ये थांबून जरी तू थांबला तरी काय अडचण आहे, उद्यानामध्ये आपली बाग आहे तिथं थांब म्हणले, आणि तिथं 14 वर्ष थांब. मग त्याचं म्हणणं रोज जाता येतं तर आपल्याला तिथं बघता येईल प्रभू रामचंद्राला, सगळ्यापासून अलिप्त राहा म्हणले, पण बागेत थांबलं तरी मला बघता येईल. आईचं प्रेम वेगळं असतं, पण ते मुलांना कळत नसतं. आणि आईपेक्षा बापाचं प्रेम जास्त असतं, पण ते कोणालाच कळत नसतं. बाप कधी फोकस मध्ये येत नाही, कारण रडायला आई कधी ऐकत नाही. आणि बापाचं दुखणं कसं असतं, आतल्या आत गिळायचं काम चालू असतं. त्याच्यामुळे बाप कधी कळू शकत नाही. जसा गुरु कळू शकत नाही, तसा प्रत्येक माणसाला बाप कळू शकत नाही. पण सगळ्यात मोठं दुखणं बापाचं असतं, कारण ते दिसू शकत नाही, अदृश्य स्वरूपात असतं. तसं इथं कौशल्य मातेने सांगितलं, पण प्रभू रामचंद्राने सांगितलं मला वनामध्ये जायला सांगितले, बागेमध्ये नाही. मला वनवास कुठं आहे, वनात जाण्याचा वनवास आहे, बागेत राहण्याचा वनवास नाही. मग जे वचन आहे ते पाळावं लागतं. आणि मग वल्कले नेसून राम लक्ष्मण सीता वनवासाला निघायला लागलेले. शेवटी इलाज चाले ना, कौशल्य मातेनं अनेक ग्रहांचे पूजन केलेलं आहे, अनेक देवदेवतांचे उपासना केलेले, प्रार्थना केलेले. अहो देवतांची तर प्रार्थना केलीच केली, पण प्रभू रामचंद्र वनवासात जाणार आहेत, वनात जाणार आहेत, जंगलात जाणार आहेत. तिथं जे हिंस्त्र प्राणी आहेत
त्या हिंस्त्र प्राण्यांची सुद्धा प्रार्थना केली की माझ्या लेकरा बाळाला बघून तू काय करू नको. तुम्ही विचार करा, देवांची आई, जगाचा परमात्मा परमेश्वर श्रीरामाची आई, आता तिच्याकडे काही शक्ती थोडी असणार अशी गोष्ट नाही, तिची पुण्य काही थोडी असणार अशी गोष्ट नाही, किंवा तिची भक्ती थोडी असेल का अशी कल्पना सुद्धा करू शकत नाही. अशी कौशल्या माता सुद्धा सगळ्या देवांना प्रार्थना करते, नव्हे नव्हे ग्रहांना प्रार्थना करते आणि हिंस्त्र प्राण्यांची सुद्धा प्रार्थना करते. बाबांनो माझ्या लेकराला तेवढं सुखी ठेवा, त्याला काही कोणी त्रास करू नका. ह्याला आई म्हणतात. आणि म्हणून हे सगळं झालेलं आहे. राम लक्ष्मण सीता वनवासाला निघालेले आहेत. रथ सजलेला आहे. सुमंताला सांगितलेलं आहे त्यांना बाहेर नेऊन सोड म्हणून. सगळं अयोध्येच्या सगळं तयारी झालेली आहे आणि आता वनवासाला जाण्याची सगळी तयारी झालेली आहे. प्रजाजनाला फार दुःख झालेले, अयोध्येतील लोकांना फार दुःख झालेले आहे. आणि जास्त आवडीचे काही लोक असतात, अति आवडीचे काही लोक असतात. किती म्हणते तर आता ही प्रभू रामचंद्र ऐकत नाहीत, ते जाणारच आहेत वनवासाला. मग आपण बी थांबायचं नाही म्हणले, आपण बी जायचं त्यांच्या बरोबर. असे अनेक लोक त्या अयोध्येतील त्या रथाच्या माग बरेचसे लोक त्या ठिकाणी जाऊ लागले. आम्ही बी थांबत नाही, तर आम्ही पण त्यांच्या बरोबर जाणार. आणि तो सुमंत रथ घेऊन गेलेले अनेक माणसं त्या रथाबरोबर आहेत. प्रभू रामचंद्र सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, पण लोक ऐकायला तयार होत नाहीत. अनेक लोक त्या रथाच्या मागे गेलेले आहेत. आणि मुक्कामच्या ठिकाणी त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सगळे पोहोचल्यानंतर ह्या लोकांना, बरोबरच्या लोकांना असं वाटायला लागलेलं आहे की प्रभू रामचंद्र घडीभर राग आलेला तो शांत होईल आणि माघारी येतील आणि मग आपण त्यांच्या बरोबर येऊया, असं त्यांना वाटलेलं आहे. आणि प्रभू रामचंद्रांनाही वाटलेलं आहे की हे जर आपल्या बरोबर आले तर आपलं कसा वनवास आपण बघणार किंवा कसंही होणार. म्हणून संध्याकाळी ते झोपले, ती तर पहाटे उठूनच लवकर हिने प्रयाण केलेलं आहे. लवकर ते निघून गेलेले आहे. पुन्हा हे उठून बसतेत, बघतेत तर कुठं आहे, कधी रात्रीच निघून गेलेले. व्रताचं पालन करण्यासाठी काही गोष्टी कठीण असतात आणि मग ते व्रत पालन करावं लागतं. आणि म्हणून त्या ठिकाणी गंगा नदीच्या काठी आता हा रथ आलेला आहे, तिथपर्यंत आणलेला आहे. तिथं आता जो गुहक आहे, नावाडी आहे, तो नावाडी त्या ठिकाणी थांबलेला आहे. आणि प्रभू राम, लक्ष्मण आणि सीता त्या ठिकाणी उतरलेले आहेत. सुमंताला त्या ठिकाणी निरोप दिला जातोय, तू जा आता माघारी बाबा, कुठंपर्यंत येणार आहे तो, जा माघारी. त्याला वाटलं काहीतरी समजूत काढून प्रभू रामचंद्राला माघारी आणावं, पण तसं काही घडलं नाही. तो निराश होऊन सुमंत गेलेला आहे. गुहकाची होडी त्या ठिकाणी तयार आहे आणि प्रभू रामचंद्राला पाहिल्यानंतर त्यालाही आनंद झालेला आहे. प्रभू रामचंद्राला पाहून त्याला आनंद झालेला आहे. आणि गंगा नदीमध्ये स्नान करून रोजचे जे व्रतवैकल्य असतात ते सगळे व्रतवैकल्य त्या ठिकाणी नित्यनेम जे असतात, स्नान करणं, आपली पूजाविधी करणं, हे जो नित्यनेम आहे तो वनवासामध्ये सुद्धा प्रभू रामचंद्र आपला नित्यनेम चालू ठेवतात. म्हणजे नित्यनेमाला किती महत्व आहे बघा. नित्यनेम नामी जे प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळे. आणि म्हणून एकदा प्रभू रामचंद्राचा जय जयकार करूया. श्रीराम जय राम जय जय राम.
अत्यंतिक दुःख राजा दशरथाला झालेलं आहे. त्याला वाटतंय आपण काय म्हणून जिवंत राहिलो असेल, अशी मरणांतक अवस्था राजा दशरथाची झालेली आहे. कारण ते दुःख न सहन होणार असंही दुःख होतं. सुमंत परत आलेले आहे आणि सुमंताला विचारतायत सगळ्या गोष्टी. सुमंत म्हणला, मी खूप सांगण्याचा प्रयत्न केला पण प्रभू रामचंद्र काय ऐकायला तयार झाले नाहीत आणि त्यांना मी आणू शकलो नाही. तोही नाराज झालेला आहे, निराश झालेला आहे. आणि सगळं सांगतोय सुमंत की कशा पद्धतीचं जीवन ते जगत आहेत. तो म्हणतोय, पालवा पाचोळा, गवताच्या काड्या अंथरून त्याच्यावरती ते झोपतायत, फळं खातायत, कंदमुळं खातायत आणि पाणी पिऊन त्या ठिकाणी आपलं जीवन जगतायत. म्हणजे उपवास, पूर्णत्वाचे उपवास, फळे खाऊन दररोजचा नित्यक्रम करणे. आणि हे सगळं सांगितल्यानंतर तिथं काय कुठली व्यवस्था नाही, काय नाही. हे सगळं ऐकल्यानंतर राजा दशरथाला अत्यंत दुःख होतं आणि ते दुःख सहन होत नाही. आणि श्रीराम म्हणून राजा दशरथ प्राण सोडतात. राजा दशरथाचं निधन होतंय. राजा दशरथाचं निधन झाले, त्याला खूप दुःख होऊन वियोगानंच निधन झाले. पुत्रवियोग, दशरथाला हा पुत्रवियोग हा सहन झाला नाही आणि निधन झालेलं आहे. ही दुःखद वार्ता आहे, सगळ्या अयोध्येमध्ये पसरलेली आहे. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी कोणच नव्हतं, कारण राम लक्ष्मण हे वनवासाला गेलेले होते आणि भरत शत्रुघ्न आपल्या मामाकडं, युधाजित हा त्यांचा मामा आहे, ते मामाकडे गेलेले होते. तिथं कोणच नव्हतं अयोध्येमध्ये. अशा वेळी आता ह्या अत्यंत वाईट स्थितीमध्ये सगळे निर्णय कोण घेत होते? वशिष्ठ मुनी निर्णय घेत होते. कारण त्यांच्या कुळाचे गुरु होते, पूर्ण कुळाचे गुरु असल्यामुळं त्या ठिकाणी सगळे निर्णय त्यांच्याकडे होते. आता काय करायचं, पुढचं काय करायचं? आणि मग सुमंताला त्यांनी तातडीनं पाठवलेलं आहे. भरत आणि शत्रुघ्नाला घेऊन येण्यासाठी सुमंत गेलेला आहे. गेल्यानंतर तो काहीच बोलत नाही, सगळं कुशल वार्ता विचारतोय भरत, पण तो काही बोलायला तयार होत नाही. काय सांगायचं? चला म्हणतील ताबडतोब त्यांना दोघांनाही भरत आणि शत्रुघ्नाला दोघांनाही घेऊन रथामध्ये तो तातडीनं प्रयाण करतोय अयोध्येकडं. तरी वाटेत येताना सुद्धा तो विचारतोय नेमकं काय झालंय काय नाही. सुमंत सांगायला त्या ठिकाणी तयार होत नाही, काही बोलत नाही, कारण तर सांगायसारखी काहीच गोष्ट नाही. आणि जसजसं जवळ आलेत अयोध्येच्या, सगळं लक्षात येलेले सगळे शोकाकुल वातावरण दिसतंय, काहीतरी घडलंय. आणि मग त्यावेळेला सुमंतांनी सांगितलेलं आहे, राजा दशरथाचा मृत्यू झालेला आहे. सगळेजण शोकाकुल आहेत. काय झाले, कशासाठी झाले, हे सगळं वृत्त त्या ठिकाणी कथन करतोय, सगळं सांगतोय. आणि अत्यंतिक दुःख भरताला आणि शत्रुघ्नाला त्या ठिकाणी झालेलं आहे. इतकं वाईट असं कसं घडलं? इकडं पिताश्रींचं निधन आहे आणि राम लक्ष्मण सुद्धा, सीता सगळे वनवासाला गेलेले. हे सगळ्या घटना इतक्या वाईट आपण नसतानाच कशा घडल्या? आणि सगळ्याला कारणीभूत कोण आहे? कैकेयी आहे, आपली माता कारणीभूत आहे, मंत्रा कारणीभूत आहे. म्हणून तो रागाने मंत्रा दासीच्या अंगावर जातो आणि लात घालतो. एक लात घातल्यानंतर 3 ठिकाणी वाकडे होते. तिला त्रिवक्रा असं म्हटलं जातं. मंत्रा राशी 3 ठिकाणी वाकडी झाली. त्रिवक्रा असं ते रूप तिचं झालेलं आहे, 3 ठिकाणी वाकल्यामुळे. आणि इतका कोप झालेला आहे, इतका राग आलेला आहे भरताला, की काय करावं असं कळत नाही. आणि तो दूषण दिलेला आहे कैकेयीला. पण आता सगळ्या हातातून गोष्टी गेलेल्या आहेत, त्याच्यावर चिंतन करण्यात काहीच अर्थ नाही. आणि वशिष्ठांनी सगळ्या गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता सगळं होत असताना अंत्यसंस्कार करण्याची वेळ आलेली असते. आणि अंत्यसंस्कार हे राज्याच्या गादीवर तो वारस बसल्याशिवाय पुढचं विधीच करता येत नाही, अंत्यसंस्कार करता येत नाही. ही मोठी अडचण आहे. आणि त्यामुळं
भरताला गाद्याभिषेक करण्यासाठी सगळी विनवणी करत आहेत, हे सगळं तू ताब्यात घे म्हणून सगळे सांगत आहेत, पण तो तयार व्हायला तयार, गादीवर बसायला तो तयार होत नाही. वशिष्ठ मुनी सुद्धा सांगतायत की आता लय मोठा पेच आहे म्हणजे इथं, कारण इथं निवड केल्याशिवाय, गाद्याभिषेक केल्याशिवाय पुढचे अंत्यसंस्कार करता येत नाहीत. पण भरताने सांगितलं मी गादीवर बसणार नाही, माझी गादी नाही, ती प्रभू रामचंद्राची गादी आहे, तेच त्याला योग्य आहे, मी बसणार नाही. शेवटी काय करायचं तर त्या ठिकाणी रामाच्या पादुका ठेवण्यात आल्या सिंहासनावरती आणि मग अंत्यसंस्कार करण्यात आले. राजा दशरथावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. सगळा अंत्यसंस्कार झाल्यानंतर सगळ्यांना वाटायला लागलं आता पुढचं काय, आता तरी भरतानं गादी स्वीकारावी, पण तो काही गादी स्वीकारायला तयार होत नाही, काही केलं तयार होत नाही. आणि मग त्या ठिकाणी राजा दशरथाचं निधन झाल्यानंतर कौशल्या माता सहगमन करण्याचा विचार करते, म्हणजे सती जाण्याचा विचार करते. आपणही राहून काय उपयोग नाही. पण वशिष्ठ मुनी समजावून सांगतात असं करून चालत नाही. आणि पण राहून काय करायचं म्हणते, कारण राम वनवासाला गेलेला आहे, माझा मुलगा वनवासाला गेलाय, पतीचं निधन झालंय, हे राहून काय करणार आहे. आणि त्यामुळं आता आपण दिवस काढण्यापेक्षा त्यांच्या बरोबर सती गेलेलं बरं आहे असं ते विचार करत आहे. आणि त्यावेळेला सांत्वन करताना वशिष्ठ मुनी सांगत आहेत की जरी वनवासाला गेलेले असले प्रभू रामचंद्र, तरी म्हणले मी तुझी भेट घडवून देईन. हा, तू मरू नको म्हणले, मग मरणाचा विचार सोडून दे, तुझी मी भेट घडवून देतो म्हटल्यानंतर कौशल्यला जरा बरं वाटलं आणि सती जाण्याचा निर्णय त्यानं मागे घेतला. निश्चितपणानं वचन द्या म्हणले, मी वचन देतोय म्हणले तुला, आणि तुझ्या आणि प्रभू रामाची भेट घडवून देईन, त्यामुळे तू असं काही करू नकोस. ऐकलेलं आहे कौशल्यनं, सती जाण्याचा निर्णय मागे घेतलेला आहे. आता सगळ्यात पुढं प्रश्न आहे की आता भरत गादीवर बसला पाहिजे, पण काही केलं तो ऐकायला तयार नाही. आणि मग त्याच्या डोक्यात एकच आहे की प्रभू रामचंद्रांनी गादी स्वीकारावी, तेच योग्य आहे. पण आता ते तर वनवासाला गेलेले, मी इथं थांबणार नाही, त्यांना आणण्यासाठी जाणार. म्हणून भरत, वशिष्ठ मुनी, तिन्ही माता आणि सगळे सैन्य, सगळेजण प्रभू रामचंद्राच्या भेटीसाठी निघालेले आहेत. आपण त्यांची मनधरणी करून पुन्हा आणून गादीअभिषेक करू, अशा पद्धतीची कल्पना डोक्यात घेऊन भरताला वाटते की अजूनही आपण काहीतरी करू शकतोय. हे सगळं चालू आहे. भरत प्रभू रामचंद्राच्या भेटीला जाणार आहे सगळ्या सैन्याला घेऊन, आणि तो पुन्हा आणून प्रभू रामचंद्राला गादीअभिषेक करणार आहे. ही गोष्ट कैकेयीला कळल्यानंतर कैकेयीनं प्रभू रामचंद्राला बोलावून घेतलेलं आहे आपल्या महालामध्ये. तर तू काय करायला लागलायस म्हटली, की एवढं मी कशासाठी खटाटोप केली असेल, आणि तू आता रामाला भेटायला चाललेला आहे. आणि ते 14 वर्ष वनवासात आहेत, पुन्हा आल्यानंतर करतील ना राज्य, मग तवर तुला करायला काय हरकत आहे, तू राज्याभिषेक करून गादी सांभाळायला तुला काय हरकत आहे. मग तू कशाला चाललाय भरताच्या भेटीला. त्यावेळेला सांगितलं मी गादीवर बसणार नाही, प्रभू रामचंद्रच गादीवर बसणार, आणि त्यांना आणण्यासाठी मी निश्चितपणानं जाणार. काही केलं ते ऐकायला तयार नाही. सगळेजण मिळून प्रभू रामचंद्राकडं, रामाच्या भेटीला भरत, वशिष्ठ मुनी आणि सगळेजण त्या ठिकाणी निघालेले. मोठा ताप आहे, त्यांच्या बरोबर ती सगळी सैनिक आहेत, सगळा लवाजमा घेऊन ते त्या ठिकाणून गेलेले आहेत. गेल्यानंतर त्यांना गंगा नदीच्या काठी गेल्यानंतर सर्व वृत्तांत त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा कळतोय. ते कुठून कुठं गेलेले, कुठं कुठं आहेत, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती लागते. ती माहिती घेत घेत त्या ठिकाणी पहिल्यांदा गुहकांनी त्यांना सांगितलेलं आहे की प्रभू रामचंद्र इथे येऊनच गेलेले आहेत. सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर पुढं भारद्वाज मुनींचा आश्रम लागतोय. तिथं गेल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. काही ब्राह्मण मंडळींनी सांगितलं की इथूनच राम लक्ष्मण सीता गेलेले आहेत, वल्कल नेसलेले होते.
आणि हे सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. आणि ते भारद्वाज मुनींना भेटून पुढे गेलेले आहेत असं सांगितल्यानंतर भारद्वाज मुनींच्या आश्रमापर्यंत भरत आलेला आहे. त्यांची भेट घेतोय. ते पण सांगतात पुढे चित्रकूट पर्वतावरती जाऊन ते थांबलेले आहेत. आणि त्या ठिकाणी भारद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये भरत, वशिष्ठ मुनी ह्यांची सगळी चर्चा होते. काही मार्ग काढायचा ह्याच्यावर चिंतन होतं. आणि पुन्हा नंतर भरताच्या भेटीसाठी सगळं सैन्य लवाजमा घेऊन भरत त्या ठिकाणी जातोय. भरत शत्रुघ्न सगळे रथात बसून जात आहेत. जे 3 माता आहेत त्या पालखीत बसलेले आहेत. त्यांना पालखीत बसून नेलं जाते आणि सगळे सैनिक लवाजमा तो चाललेला आहे. ते पाहिल्यानंतर चित्रकूट त्या पर्वतावरील आश्रमात ज्या ठिकाणी राहत आहेत राम, लक्ष्मण, सीता, त्या पर्णकुटीपासून थोड्या अंतरावर हे सगळं सैन्य दिसायला लागल्यानंतर ते आवाज कानावर यायला लागल्यानंतर प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला सांगतात हे कशाचा आवाज आहे बघ. तर तो बाहेर येऊन बघतोय तर मोठा लवाजमा सैनिक त्या ठिकाणी वाजत गाजत यायला लागलेले दिसत आहेत. आणि ध्वज दिसतोय आणि तो ध्वज अयोध्येचा ध्वज आहे. आणि निश्चितपणाने हे सैन्य अयोध्येचं सैन्य आहे. आणि त्याच्या मनात शंका निर्माण होते लक्ष्मणाच्या की एवढं राज्य सोडून आलोय, वनवासात आलोय, तरी सुद्धा भरत सगळं सैन्य लवाजमा घेऊन इथं आम्हाला मारायला आलाय का? प्रभू रामचंद्राला मारण्यासाठी इथं पुन्हा सैनिक घेऊन आलाय का? अशी शंका भरताच्या मनात निर्माण होते. आणि तो धनुष्याला बाण लावून त्या ठिकाणी तयारीत राहतोय. प्रभू रामचंद्राला सांगतोय आपलेच सैनिक आहे आणि भरत निश्चितपणानं आता या ठिकाणी आपल्याला मारण्यासाठीच आलेला आहे असं तो रागानं म्हणतोय. आणि मीच जाऊन सगळा बंदोबस्त करतो म्हणून तो बाण लावून धनुष्याला निघण्याचा प्रयत्न करतो. प्रभू रामचंद्र त्याला सांत्वन करतात, समजूत काढतात. अरे म्हणजे तो असं मनात सुद्धा आणू नकोस. भरत असं कधीही करणार नाही. का करणार नाही? एका पिंडाचेच आपण सगळे आहोत म्हटले. आपण जे 4 जण आहोत ते कशाचे आहोत? एका पिंडाचे आहोत. यज्ञ पुरुषाने जो भाग दिलेला आहे त्याचेच ते पिंड तयार केलेले आहेत ना. एकाच पिंडापासून आपल्या सगळ्यांची 4घांची निर्मिती आहे. आणि म्हणून तो काय आणि आपण काय वेगळं नाही. तो असं कधीही करणार नाही. तू शंका सगळी काढून टाक. समजूत काढली जाते. आणि भरत त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या भेटीला त्या ठिकाणी आलेला आहे. आता भरत त्या ठिकाणी आल्यानंतर रथातून उडी टाकतोय. प्रभू रामचंद्राला बघताच तो रथातून उडी टाकतोय आणि चरणावर जाऊन त्या ठिकाणी लोटांगण घालतोय. भरत अतिशय भावपूर्ण अंतःकरणानं त्या ठिकाणी लोटांगण घालतोय, दर्शन घेतोय. कधी एकदा जाऊन प्रभू रामचंद्राला आपण बघतोय अशी अवस्था भरताची झालेली होती. आणि त्या ठिकाणी तो दर्शन घेतोय, आनंद होतोय भरताला प्रभू रामचंद्रांना पाहिल्यानंतर. त्या ठिकाणी सगळेजण आल्यानंतर भरत, लक्ष्मण आणि सीता या सगळ्यांची भेट होते. वशिष्ठ मुनी येत आहेत. ते सैन्य थोड्या अंतरावर थांबलेले असते. नंतर मातांना पालखीत बसवून आणलं जाते. सगळ्यांची भेट होते. आणि भरत आता विनवणी करू लागतो प्रभू रामचंद्रांना की तुम्ही अयोध्येला परत यायला पाहिजे, तुम्हीच ती गादी स्वीकारायला पाहिजे. पण प्रभू रामचंद्र सांगतात तसं होणार नाही. का होणार नाही? तर पितृवचन आहे. का होणार नाही? मी गादी का स्वीकारणार नाही? तर पितृवचन आणि गुरुवचन आणि शास्त्रवचन कोणाला मोडता येत नाही. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं कोणाकोणाचं वचन मोडायचं नाही. शास्त्रवचन, शास्त्राचं वचन मोडायचं नाही. गुरुवचन, गुरुचं वचन मोडायचं नाही. आणि पितृवचन, वडिलांचं वचन कधी मोडायचं नाही. हे शास्त्र लिहून ठेवलेलं आहे म्हणले. आणि त्या पद्धतीने जावं लागतंय. आणि त्यामुळे मी येणार नाही. सगळा प्रयत्न करून दमले सगळेजण, पण तिथं काही केल्या प्रभू रामचंद्र तयार होत नाहीत. आणि प्रभू रामचंद्र सांगतायत की मला
जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने मी चाललेलं आहे. मला कुठल्याही गादीची काय गरज नाही. जे वडिलांनी सांगितले त्या आज्ञेप्रमाणे मला करणं भाग आहे. सगळा प्रयत्न विफल होतोय. समजूत काढतायत वशिष्ठ भरताची की म्हणजे अरे तू लय हट्ट करू नको, ती तयार होणार नाहीत. शेवटी भरत सांगतोय रामाला की तुम्ही जर आमच्या बरोबर नाही आला तर मी प्राणत्याग करेन. अयोध्येला जाणार नाही, इथंच प्राणत्याग करेन. मला ती गादी बी नको, अयोध्ये बी नको, कोणच नको. मी प्राणत्याग करेन पण गादी स्वीकारणार नाही. बरोबर रामचंद्रा, तुम्हालाच ती गादी स्वीकारावी लागेल असा हट्ट करतोय. प्रभू रामचंद्र सांगतायत त्याला, बाळा तसं कर, हट्ट करू नकोस, कारण मला पितृवचन पाळणं भाग आहे. आणि मग सगळ्या गोष्टी सांगितल्या तरी सुद्धा तो तयार होत नाही. आणि मग राजा दशरथाच्या निधनाची वार्ता ज्यावेळी कळते प्रभू रामचंद्राला, त्यावेळी अत्यंतिक दुःख होते की किती मोठ्या पद्धतीने घडामोडी घडल्या, कशा पद्धतीनं हे सगळं घडत गेलं आणि इतक्या जलद गतीनं घडत गेलं. या सगळ्या गोष्टी समजल्यानंतर अत्यंतिक दुःख झालेले राम, लक्ष्मण, सीता ह्यांना सगळ्यांनाच दुःख झालेलं आहे सगळ्या वार्ता कळल्यानंतर. आणि काही केल्या प्रभू रामचंद्र तयार होत नाहीत गादीसाठी. वडील असताना आज्ञा दिलेले आणि ती मी मान्य केलेले, आता वडील नसताना मी ही आज्ञा कशी मोडू? वडील असताना ती आज्ञा मान्य केलेली आणि आता तर वडील नाहीत, आता मी कशी ती मोडू? अशा पद्धतीने सांगतोय. आणि काही केल्या मी ती गादी स्वीकारणार नाही असं सांगतायत. दोघं वचनावर ठाम आहेत. वशिष्ठ मुनींना प्रश्न पडतो की आता दोघांची समजूत कशी काढायची? दोघही आपल्या भूमिकेपासून अलिप्त व्हायला तयार नाहीत. आता काय करायचं? इलाज खुटलेला आहे. वशिष्ठ मुनींचा सुद्धा इलाज खुटला. आता म्हणजे आपल्या इलाजाच्या बाहेर गोष्ट गेली. आता कोणी ह्यांना समजावून सांगायचं? आणि मग अशा वेळी त्या ठिकाणी वाल्मिक मुनी येतात, वाल्मिक ऋषी येतात आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र भरत सगळ्यांना समजावून सांगतात. भरताला समजावून सांगतात की म्हणजे तू हा हट्ट कशासाठी करतोयस? करू नको, पुढं असं घडणार आहे. आणि ते कशासाठी घडणार आहे तर प्रभू रामचंद्र ही व्यक्ती समजू नको, तू भाऊ समजू नको नुसता, तर हे अवतार पुरुष आहेत. आणि अवतार त्यांनी कशासाठी घेतलेला आहे तर राक्षसांचं निर्धारण करण्यासाठी घेतलेला आहे. रावणाचा वध करण्यासाठी त्यांनी अवतार घेतलेला आहे. त्या कार्यासाठी प्रभू रामचंद्र आलेले आहेत. आणि म्हणून तू असा हट्ट करू नकोस. समजूत काढल्यानंतर मग भरत तयार झाला आणि मग त्या ठिकाणी सगळेजण निरोप घेतात. राम, लक्ष्मण, सीता यांची सगळ्यांची भेट होते आणि भेट घेऊन भरत परत अयोध्येसाठी निघतो. आणि अयोध्येमध्ये येऊन पुढचं काम, राज्यकारभार सांभाळण्यासाठी त्यांना सांगितलेलं आहे. पण भरत सांगतोय मी अयोध्येमध्ये जाणार नाही. गादी तर स्वीकारणारच नाही पण अयोध्येमध्ये सुद्धा जाणार नाही. आणि मग पूर्ण प्रभू रामचंद्र जसं व्रत धारण करून वनवासात राहतायत तसं व्रत धारण करून मी त्या ठिकाणी अयोध्येच्या बाहेर राहीन. नंदीग्रामामध्ये मी राहून त्या ठिकाणी सेवा करत बसेन. त्याच्यासाठी मी कधीही अयोध्येमध्ये जाण्यास तयार नाही. मग गादी तर मी स्वीकारणारच नाही. आणि मग आता करायचं काय? सांत्वन करण्यासाठी काही केले तो भरत तयार होत नाही असं दिसल्यानंतर वशिष्ठ मुनींनी त्या ठिकाणी मार्ग काढलेला आहे की प्रभू रामचंद्राला ते सांगत आहेत की तुम्ही तुमच्या पादुका द्या आणि त्या पादुका भरताला दिल्यानंतर तो त्या ठिकाणी त्याचं कार्य करू शकेल. याच्यासाठी तुम्ही पादुका देणं गरजेचं आहे. आणि भरताच्या डोक्यावरती पादुका ठेवा, तो अयोध्येला जायला तयार होईल आणि पुढचं सगळं व्यवस्थितपणे होईल. आणि प्रभू रामचंद्राच्या पादुका भरताच्या डोक्यावरती ठेवल्या जातात आणि सगळं सैन्य लवाजमी सहित
अयोध्येला परत येतात. नंदीग्रामामध्ये त्या पादुका आपल्या शरीरावरती ठेवून त्या ठिकाणी व्रतस्थ अवस्थेमध्ये, तपस्वी अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आपलं दैनिक कार्य, जे धार्मिक कार्य आहे, भरत त्या ठिकाणी करू लागलेला आहे. आणि शत्रुघ्नाला राज्यकारभार चालवण्यासाठी त्याने सांगितलेलं आहे, तू सगळं सांभाळायचं. शत्रुघ्नाला त्यांनी सांगितलेलं आहे, मी काही तिकडे येणार नाही, मी इथंच बसणार. आणि अखंड उपवास करून त्या तापसी वेशेमध्ये तपश्चर्या करत, साधना करत, रोजचा नित्यनियम करत त्या ठिकाणी भरत बसलेला आहे. आणि आता तिथं तो बसून रामायण सांगत आहे. भरत त्या ठिकाणी, सगळ्या अयोध्येतील लोक त्या आश्रमात नंदीग्रामामध्ये येत आहेत दर्शनासाठी. भरताच्या तिथं ते सगळं ऐकण्यासाठी अनेक ऋषीमुनी, साधू संत सुद्धा तिथं नंदीग्रामामध्ये येत आहेत. आलेल्या लोकांना सगळ्यांना भरत रामायण सांगत आहे. त्याला भरत रामायण म्हणतात. त्याला काय म्हणतात? भरत रामायण. वाल्मिकाचं रामायण भरत सांगतोय, ते भरत रामायण. एवढंच नव्हे, पार्वतीने शंकरांना प्रश्न केला की तुम्ही नाम जे जपताय प्रभू रामचंद्राचं, ते कोण आहे, कसे आहेत, काय मला सांगा, ते ज्ञान तुम्ही मला द्या. असं पार्वतीने शंकरांना प्रश्न केल्यानंतर शंकर भगवानाने पार्वतींना रामायण सांगितलं. त्याला शंकर भवानी रामायण म्हटलं जातं. शिव पार्वती रामायण, शंकर पार्वती रामायण त्याला म्हटलं जातं. शिव भवानी रामायण असं नाव त्याला दिलेलं आहे. भगवान शंकरांनीही रामायण सांगितलं. इथं भरत सुद्धा बसून रामायण सांगतोय आलेल्यांना. ते भरत रामायण पार्वतीला सांगतायत शंकर. ते शिवरामायण वाल्मिक ऋषीने सांगितले ते वाल्मिक रामायण. एकनाथ महाराजांनी लिहिलेलं आहे ते एकनाथी रामायण. आणि इथं दाजी महाराज जे सांगतोय त्याला गुरु रामायण म्हणतात. हे रामायण कुठलं? गुरु रामायण. आलं का ध्यानात तुमच्या? हे बाकीच्या रामायणाचा विषय नाही, हा आधार आहे. हा काय आहे? आधार. पण ह्या 7 दिवशीय रामायणाला गुरु रामायण असं म्हणतात. आणि म्हणून ते गुरु रामायण ऐकण्यासाठी तुम्ही आलेला आहात. ते गुरुमुखातून जे रामायण घडतं त्याला गुरु रामायण असं म्हटलं जातं. आणि म्हणून हे उद्धारासाठी 7 दिवसाच्या इथं आपण हे केलेलं आहे. आता नंदीग्रामामध्ये बसून ते सगळं रामायण ऐकत आहेत सगळेजण. सगळी सेवा सुरू झालेली आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तिकडं वनवासामध्ये त्यांचं मार्गक्रमण सगळ्या पद्धतीनं चालू आहे. हे तरी केले कागदावर लिहिलेले कागदावर. श्री गणेशाय नमः. श्री राम प्रभुचंद्राय नमः. काक हिंडता दस दिशी अत्यंत झाला कासाविसी. कोटेन लभे आश्रय त्याशी तेने नारदाशी देखिले. परत नंतर घेऊ, तिथेच ठेवायची. धरिले नारदाच्या पायस. तिथंच ठेवा. परत घ्यावे 5-10 मिनिटं ठेवायचे. आता भरत सगळ्या सैन्यासह आपल्या अयोध्येत आलेल्या नंदीग्रामामध्ये राहिलेला आहे. त्याचे नीतिनियम सुरू झालेले आहेत.
या दरम्यान आता चित्रकूट पर्वतावरून त्या ठिकाणी पुढे मार्गक्रमण जसं होईल तसं त्या ठिकाणी त्या प्रवासामध्ये एक घटना घडलेली आहे आणि तो प्रसंग एक कथा अतिशय सुंदर आहे. तेवढी कथा आपण बघूया. त्या ठिकाणी चित्रकूट पर्वतावर प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीता पर्णकुटीत राहिल्यानंतर आपला नित्यनियम सेवा दररोजच्या दररोज करत आहेत. लक्ष्मण त्याचं काम करतोय. सगळेजण सेवाभावे त्या ठिकाणी नित्यक्रम आपला करत आहेत. दररोज जे काय असेल ते स्नान संध्या असेल, अग्निहोत्र असेल, सर्व विधी केले जातात. होम केले जातात, अग्निहोत्र केले जातं आणि हा नित्यक्रम त्या ठिकाणी चालू असताना काही यज्ञ, काही छोटे यज्ञ असतात, काही छोटे होम असतात, काही अग्निहोत्र केले जातं आणि असे काही अग्निहोत्र आहेत, काही असे यज्ञ आहेत की त्याच्यासाठी फळं त्या ठिकाणी अर्पण केले जातात, वेगवेगळ्या वस्तू अर्पण केल्या जातात आणि सगळं फळं आणण्याचं काम लक्ष्मणाकडं असतंय. सगळी सामग्री आणण्याचं काम त्याच्याकडे असतंय आणि अग्निहोत्राच्या ह्या कार्यासाठी फळे आणण्यासाठी लक्ष्मण त्या ठिकाणी गेलेला आहे. त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्र सुद्धा मृग मारून आणण्यासाठी बाहेर गेलेले आहेत. त्या ठिकाणी कोणच नाही. अशा वेळेला त्या ठिकाणी सीता एकटीच असते. लक्ष्मण फळे आणण्यासाठी गेलेला आहे बाहेर. प्रभू रामचंद्र तेथे त्या ठिकाणी आहेत आणि या दरम्यान आश्रमाच्या बाहेर जे मांस पडलेलं आहे त्या मांसाला खाण्यासाठी काही कावळे त्या ठिकाणी आलेले. अनेक कावळे त्या ठिकाणी त्या मांसाला खाण्यासाठी तिथं जमलेले आहेत. ते खायला लागलेले, मांस भक्षण करायला लागलेले आहेत. ते जवळच असल्यामुळं प्रभू रामचंद्रांनी सीतामाईला सांगितलेलं आहे की ती कावळे सगळे तेवढे हाकलून लाव. कावळ्यांना पिटावून दे म्हणजे हाकलून लाव. त्या ठिकाणी बाहेर येऊन तिनं कावळे हाकलण्याचा प्रयत्न केलेला आहे, पिटाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरेचसे कावळे निघून गेले. एक कावळा मात्र त्या ठिकाणी तसाच राहिला आणि तो कावळा नव्हता, तो गंधर्व होता. गंधर्व हा कावळ्याचं रूप घेऊन त्या ठिकाणी आलेला होता आणि सीतामाई बाहेर आल्यानंतर ज्यावेळी सीतामाईला बघितलेलं आहे, अत्यंतिक दिव्य असं स्वरूप पाहिल्यानंतर तो कामासक्त झालेला आहे आणि कावळ्याचं रूप घेऊन त्या ठिकाणी तो गंधर्व थांबलेला आहे. तो जाता जाईना. सगळे कावळे निघून गेले पण हा कावळा मात्र, गंधर्व मात्र त्या ठिकाणून कावळ्याच्या रूपात आलेला आहे. तो जाता जाईना. किती हाकललं तर तो तिथंच थांबायला लागला. खूप प्रयत्न केला सीतामाईने त्याला हाकलण्याचा पण काही उपाय त्या ठिकाणी चालला नाही आणि मग उलट हा कावळा सीतामाईच्या दिशेनं झडप घालायला लागला. कारण तो कामासक्त झालेला होता, सीतामाईच्या सौंदर्याला भरलेला होता आणि कामासक्त झाल्यामुळं तो झडप घालायला लागला. वाईट भावनेनं तो झडप घालायला लागला सीतामाईवरती आणि तोंडावरती असे सगळे नखवर बडायला लागलेलं आहे. चोचीनं त्या ठिकाणी चोच मारायला लागलेला आहे. अनेक प्रकारानं सीतामाईला तो त्रास देऊ लागलेला आहे. काही केल्या, कितीही पिटाळलं तर तो जायला तयार नाही. थकून गेलेले सीतामाई पण तो काय जायला तयार नाही. हे करता करता सीतामाई खाली पडतात. इतका त्रास तो देऊ लागलेला आहे आणि खाली पडल्यानंतर सीतामाईच्या पोटावरती बसून तो चोचीनं मारायला लागलेला आहे. काय वेळेला तोंडावरती चोचा मारतोय, पोटावरती चोचा मारतोय. अत्यंतिक त्रास हा गंधर्व, कावळ्याच्या रूपाने आलेला गंधर्व त्या ठिकाणी देऊ लागलेला आहे. अत्यंत वाईट त्या ठिकाणी प्रसंग आणि त्या प्रसंगाला सामोरं सीतामाईला त्या ठिकाणी जावं लागतंय
सगळ्या शरीराला तो चोचा मारतोय, खूप त्रास होतोय. आणि असा त्रास व्हायला लागल्यानंतर आपला इलाज फुटलेला आहे असं सीतामाईला वाटते. तिला तो उठूही देत नाही, इतका त्रास तो द्यायला लागतोय. अशा वेळी सीतामाई हाक मारते प्रभू रामचंद्रांना की मला मदत करा, इथं खूप त्रास व्हायला लागलेला आहे म्हणून आरडाओरडा करते. प्रभू रामचंद्र बाहेर येऊन यायच्या अगोदर आवाज ऐकल्यानंतर तिने आता मदत करायसाठी, तात्काळ मदत करायसाठी तिने बघितलं कावळा दिसतोय म्हणले. आणि तात्काळ मदत करायसाठी त्यांनी काय केलं, आपलं बाण त्या ठिकाणी सोडलेला आहे, इशिका बाण अस्त्र सोडलेला आहे आणि तो कावळ्याच्या दिशेनं सोडलेला आहे. कावळा त्रास देत असल्यामुळं त्याला संपवण्यासाठी त्यांनी बाण सोडलेलं आहे, अस्त्र सोडलेलं आहे. ते अस्त्र अत्यंत तेजस्वी असं अस्त्र होतं. तो बाण अत्यंत तेजस्वी होता. किती तेजस्वी होता, सूर्यासारखा चमकणारा तो तेजस्वी असा बाण होता. आणि तो बाण त्या ठिकाणी कावळ्याच्या मागे लागलेला आहे. तो पुढे पळायला लागलेला आहे भिवून त्या बाणाला, पण बाण काय त्याच्या मागणं जायला तयार होत नाही. तो पुढे धावतोय, बाण त्याच्या मागे धावतोय. कुठपर्यंत पळाला, तिन्ही लोकांपर्यंत गेला, स्वर्गामध्ये गेला, त्याच्या मागे बाण आहे. पण बाण इतका शक्तिशाली होता की त्या बाणाला बघून ब्रह्मदेव सुद्धा आसनावरून खाली उतरला आणि नमस्कार घालायला लागला. इतका तेजस्वी असा बाण होता. भिवून सगळे आपली आसनं सोडून देव लोक सगळे खाली उतरायला लागलेले. पण तो बाण काय पाठ सोडायला तयार नाही कावळ्याची. कावळा सगळ्याच्या ठिकाणी जातो, मला मदत करा, मदत करा. ते म्हणते तुला मदत करायची काय, आमचा जीव वाचवायची पंचायती, तर तुला मी कशाची मदत करायची. सगळे घाबरतात. इंद्र घाबरतो, ब्रह्मदेव घाबरतो, नव्हे नव्हे यम सुद्धा त्या बाणाला बघून घाबरलेला आहे. ते म्हणले इथं आपला सुद्धा इलाज चालत नाही. तो सुद्धा नमस्कार करून बाजूला थांबलेला यम सुद्धा. आणि इतकी भटकंती करू लागलेला आहे हा कावळा की कुठेही गेला तर त्याची मदत करायला कोण तयार नाही. आणि बाण काय त्याचा पाठलाग सोडायला तयार नाही. तो मागच धावतोय. त्रिभुवनामध्ये सगळीकडे फिरून आला. त्रिभुवनाची फेरी पूर्ण झाली. स्वर्ग पृथ्वी पाताळ, स्वर्ग पृथ्वी पाताळ तिन्ही ठिकाणी गेला. पण बाण काय मागचा हटला नाही, पाताळात गेला. राक्षसगण सुद्धा घाबरले. जा बाबा म्हणले आमच्याकडे काय येऊ नको, की तुझ्यामुळे आम्हाला विघ्न निर्माण होईल. कुठं जाईल तिथं त्याला त्या ठिकाणी कुठेही मदत मिळाली नाही, कारण सगळे घाबरले. इतका तेजस्वी आणि शक्तिशाली बाण प्रभू रामचंद्रांनी सोडलेला होता. इलाज चालेना, कासावीस झाला, दमून गेला. आता म्हणला आपलं खुटलं सगळं, आता ही बाण आपल्याला सोडत नाही, मृत्यू ह्याच्यात निश्चित आहे. आणि अशा वेळी नारद मुनी त्याला दिसतायत कावळ्याला. नारदाच्या पायाची म्हणे इशिका निवारी निवारी त्याची, तो म्हणे शरण गे रामासी, तो शरणागतासी नवारी. आणि मग नारद मुनींना दिसल्यानंतर हा कावळा नारद मुनींच्या जवळ गेलेला आहे. बघा, सुटका व्हायची असली तर शेवटी गुरु जवळ जावं लागते, नाहीतर तुम्ही काय शेवेला आलाय का? सुटका करून घ्यायला. तो पडदेना नारद मुनी दिसल्या दिसल्या त्यांच्या जवळ गेलेला आहे, चरणावर दर्शन घेतलेलं आहे. आणि म्हणले ही माझ्या मागे काय लिशाण लागलंय की एवढी संपवा लागते म्हणले, तुम्ही काय केले, ही बाण माझी पाठ सोडायला तयार नाही, आता ह्याच्यात मी काय राहत नाही म्हणले. मग तुम्ही वाचवायला लागते. मी कोण वाचवणार बाबा म्हणले, तू तसा मग मी पण वाचवू शकत नाही. मग कोण वाचवणार, तुला मार्ग सांगतोय म्हणले, तसं कर, तुझी सुटका त्यातून होईल. म्हणजे काय करू द्या म्हणजे माझे प्राण वाचेल. तर म्हणले हा बाण कोणाचा आहे, प्रभू रामचंद्राचा आहे. तू प्रभू रामचंद्राकडे जा, त्यांना शरण जा, त्यांच्या पायावर लोटांगण घाल. आणि तू शरण जर गेला तर तुझं मरण चुकेल. नारदाचे वचन काचे केले पुनरागमन, श्रीरामा तुझे चरणा शरण माझे प्राण वाचई. आणि मग तुला जर प्राण वाचवायचे असतील तर
तर प्रभू रामचंद्राला शरण गेल्याशिवाय गत्यंतर नाही. ही कल्पना सांगितल्यानंतर, विचार सांगितल्यानंतर तो कावळा गंधर्वाच्या रूपाने असलेला तो प्रभू रामचंद्राकडं त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि प्रभू रामचंद्राकडं गेल्यानंतर त्यांनी प्रभू रामचंद्राला लोटांगण घातलेलं आहे, त्यानं दर्शन घेतलेलं आहे. तो बाण तसाच माग त्याच्या धावत आलेला आहे. सीतामाईलाही त्यानं लोटांगण घातलेलं आहे, सीतामाईचे त्यानं दर्शन घेतलेलं आहे. आणि सीतामाईला तो विनवणी करू लागलेला आहे, प्रार्थना करू लागलेला आहे. वंदोळी श्रीराम लोटांगणी काक बोले मनुष्यवाणी निशिका घगघगीत दे कोणी आश्चर्य मनी जानकी सगळ्यात वर घेते 4-5 आहेत. काग म्हणे गा रघुनाथा थोरा अपराध माझे माता शरणालो मी तुझ सर्वता न मारावे आता राघवा नाराज सद्गुरुचे वचन ते नेहमी तुझालो चरण शरणागताचे रक्षण माझे मरण ते निवारी मरणा भेने जी पळता थोर क्षण रोगा रघुनाथा सद्गुरुचे हात ठेविला माता मरोणी आता शरणालो. पूर्णत्वानं शरण आलेलं आहे. शरण गेल्याने काय होते फळ तुका म्हणे कडून ठरिले. शरण आलेलं आहे. प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलेलं आहे, लोटांगण घातलेलं आहे. आणि सीतामाईला सुद्धा तो प्रार्थना करायला लागलेला आहे की मला आता तुम्ही रक्षण केलं पाहिजे, माझ्यावरती दया कृपा केली पाहिजे. सीतामाईची तो विनवणी करू लागलेला आहे. आणि कशा पद्धतीने विनवणी करू लागलेला आहे. आता हे जे अशी मधल्या टप्प्यातली माणसं असतात ना, म्हणजे राक्षस असू दे, कोणी असू दे, माणसं असू दे, खूप हुशार असतात की पडते ना आपलं काम कसं साध्य होईल त्याच्या डोक्यात असतं. त्यामुळे आता तो सीतामाईला काय म्हणतोय, तुम्ही माझ्यावरती कृपा केली पाहिजे, तुम्ही दया दाखवली पाहिजे आणि प्रभू रामचंद्राला सांगून माझ्या मागचं हे संकट दूर केलं पाहिजे. का दूर केलं पाहिजे हे सुद्धा तो सांगतोय. आणि मनुष्यवाणीनं बोलायला लागतोय, कावळ्याच्या वाणीनं नाही. तो कशाच्या मनुष्यवाणीनं बोलायला लागतोय की तुम्ही मला वाचवलं पाहिजे. का वाचवलं पाहिजे, तुम्ही जगाचे जननी म्हणतोय. कोण आहे तुम्ही? जगाचे जननी. अहो जगात जननी तुम्ही आहे आणि मी बाळक आहे, तुमचा बाळ आहे म्हणते. आणि बाळकानं तुम्ही अपराध क्षमा केला पाहिजे म्हणले. आणि आईनं जर अपराध तो नाही पोटात धरला तर बाळकाला काय म्हणले, म्हणून मी बाळ समजून तुम्ही माझ्यावरती कृपा केली पाहिजे. अनेक प्रकारची उदाहरणं देतोय. खूप वाईट कृत्य केलेलं असते ह्या कावळ्यानं. आणि तो शरण जातोय सीतामाईला की जरी मी चुकलेलो असलो तर तुमचा बालक आहे, मी चोचीनं तुम्हाला त्रास दिलेला आहे, सगळ्या शरीरावरती चोचीनं त्रास दिलेला आहे. म्हणजे लहान मूल असते, ते लहान मूल आईला पेयसाठी त्रास देते, मग त्या बाळाचा आईने त्रास समजायचा का? तसं तुम्हाला मी जरी त्रास दिलेला असला तरी मी बालक आहे म्हणजे तुमचं, आणि तुम्ही आई आहे, मग बालकाला तुम्ही दया दाखवायला काय हरकत आहे? आणि माझा काय थोडासा अपराध आहे, म्हणजे फार मोठा काय अपराध आहे, मला वाचवायला पाहिजे. हा विशिका बाण पाहिल्यानंतर तो काही केल्या सोडायला तयार होत नाही. आणि हा कावळा प्रभू रामचंद्राला प्रार्थना करतोय की तुम्ही हे निवारण केलं पाहिजे. सगळं समजावून सांगतोय कावळा की तुम्ही दया दाखवा मला, लहान मुलं असते म्हणजे. आता स्त्रीला एकांतामध्ये स्पर्श करण्याचा अधिकार कधी असतो म्हणले? मध्यरात्री त्या पतीला अधिकार आहे म्हणजे स्त्रीला स्पर्श करण्याचा. पण म्हणले जे बालक आहे त्याला असं काही टाइम टेबल आहे का म्हणले? ते दिवसावी
आईजवळ हलत संध्याकाळी बी आईजवळ हलत आईला दिवसा बी त्रास देते रात्री बी त्रास देते, त्याला काय टाइम टेबल आहे का? नाही. मी तसा बालक आहे तुमचा, आणि माझा त्रास तुम्हाला कसा वाटतंय वाटून घेताय? बालक समजून तुम्ही मला माफ करा. एवढंच नाही म्हणले, स्त्री ज्यावेळी रजस्वाला जाते 4 दिवस, त्यावेळी पती स्पर्श करू शकत नाही स्त्रीला. पण पतीचा जरी स्पर्श होत नसला 4 दिवस, तरी सुद्धा म्हणले बालकाला स्पर्श करता येतोय. बालक त्या रजस्वाच्या दिनात सुद्धा, त्या काळात सुद्धा बालक अखंड आईपासून दूर राहत नाही. तो त्या काळात सुद्धा स्पर्श करण्याचा अधिकार बाळाला आहे. आणि मग माझा अपराध तुम्ही कसा धरताय मनात? मला दया दाखवा. हे सीतामाईला तो सांगतोय. सीतामाईला दया निर्माण झालेली, वात्सल्य निर्माण झालेलं आहे. म्हणजे झालं, म्हणजे चुकलंय, अपराधाला क्षमा केली पाहिजे. आणि मग प्रभू रामचंद्राला सीतामाई सांगते, तुम्ही ह्याला दया दाखवा म्हणले. कशाला बिचाऱ्याला मारताय म्हटले? मारू नका, एवढा गयावया करायला लागलाय. प्रभू रामचंद्र म्हणतायत, ज्याला मारायचंय ती बी गयावया करायला लागलाय, जिला त्रास दिलाय त्याच्यासाठी ही बाण सोडलाय, ती बी म्हणते ह्याला मारू नका. त्याला म्हणला नेमकं मी काय करू आता? म्हणला ज्याच्यासाठी करावं ती सगळीच म्हणायला लागली तू वाचवा, मी कसं काय करू म्हणला. पण ती हुशार आहे, पण हुशार असतील म्हणूनच देव असते, हुशार असतील म्हणूनच महाराज असते. तो का म्हणे तिचं असावी लागते जातीची, हेऱ्या गवळीची काम नव्हे. ते म्हणलं आता तुझं बी बरोबर आहे, त्याचं बी बरोबर आहे, पण मी काय करायचं ते करतो म्हणला. आता तो मग म्हणते आता ह्यानं दया दाखवा, पण ह्यानं जे अपराध केलेला आहे तो खूप मोठा अपराध आहे ह्याचा, पण ह्याला बी सोडत नाही. आणि तुझं बी तू सांगते तर तू दया दाखव, दोघांचे काय अर्थात ऐकतो म्हणला, काय हरकत नाही. प्रभू रामचंद्राला तो शरण येतोय. आणि जसं सीतामाईला अक्कल हुशारीने समजावून सांगून दया त्याने मिळवली का नाही, दया पदरात पाडून घेतली, तसा प्रभू रामचंद्राकडून दया प्राप्त करण्यासाठी तो प्रभू रामचंद्राला सुद्धा सांगायला लागलेला आहे. प्रभू रामचंद्राला काय म्हणतोय, हे श्रीरामा, तुझं नाव घेतलं तर दगडाला पावनगती मिळते, शेळीचा उद्धार होतोय, दगड सुद्धा मुक्त होतोय, झाड वेली मुक्त होत आहेत. तुझ्या नामानं कितीतरी महापापी असलेले ते पुण्यवान होत आहेत, त्याला देवपदाच्या गाद्या मिळते. कशामुळं? तुझं नामस्मरण केल्यामुळं. आणि आशा श्रीरामाला मी जर इथं जवळ एवढ्या बघत असशील आणि दर्शन होत असशील आणि माझं जर पाप संपत नसेल तर ह्याला काय अर्थ आहे का म्हटलं? तुमच्या नुसत्या नावाने इतकी पावनगती आहे, आणि मग तुमचे तर मला आता दर्शन झाले, तुमचा स्पर्श झालाय, आणि माझा उद्धार होणार नाही असं कसं होईल का? मग राम नाम श्रेष्ठ आहे म्हणला. तुम्ही दया दाखवा, तुमच्या नामात एवढी ताकद आहे तर तुमच्यात किती ताकद आहे, मग तुम्ही दया दाखवा म्हणला. मी पापी आहे पण माझा तुम्ही उद्धार केला पाहिजे. ठीक आहे म्हणले, माझी काय हरकत नाही. मग हे एवढं संकट सोडवा, हा बाण एवढा म्हणजे मागे लागलेला आहे, हे एवढं निवारण करा. तुझं खरं झालं, तिचं खरं झालं म्हणलं, पण मला तुम्ही गटकन उठून काय मी सांगचाल दोघं मी, असं नाही बाबा करता येत. आता आली बाबा म्हणला, एवढं समजावून सांगून कात्या कुठून म्हणला, त्यांची मनधरणी केली तर ही बाबा वाकडा झाला. आता काय करायचं? मग म्हणला काय तू काय बी म्हणशील म्हणला, ती बी काय बी म्हणेल. मग मी सोडलेला बाण काय माघारी येत नसतो म्हणला. मग त्याला जे काम सांगितलं ते करणारच म्हणला, करणार मी मरणार, माझं त्याला मी काय करू म्हणला. सोडलेलं माघारी येत नसते. त्याला वाटलं वशीला लावलाय सीतामाईकडं, काय तर दया दाखवील, एवढी चूक अपराध होऊन सुद्धा दया दाखवली तिनं. मग बायकोच्या पुढे काय नवरा जातो काय, सगळ्या जगातलं नवरा जात नाही म्हणतात, हे तर काय जायचंय वाटलं असेल त्याला. वाटतं ना, वाटणारला वाटतं, पण तसं नसतंय, दिसतंय तसं नसतं, म्हणूनच जग फसतं. त्याला वाटलं पण तसं घडलं नाही. बरोबर रामचंद्र म्हणताय सोडलेला बाण काय माघारी येत नाही. मग त्याला मला इलाज नाही म्हणले. अहो म्हणले असं कसं? मग तुम्ही शरणागताचं रक्षण करणार आहे मी असं ऐकलंय म्हणतो, आणि मी शरण आलो तुम्ही माझं रक्षण करत नाही.
तुमचं ब्रीद खोटं आहे का? मग असं कसं आहे? राम कधी खोटा नसतो मी ऐकले म्हणला. हा, दया दाखवते म्हणून ऐकले आणि तुम्ही असं कसं म्हणताय? म्हणजे मी दया दाखवणार की, पण बाण सोडलाय ना, माघारी घेता येत नाही. मग आता काय करायचं? एक युक्ती आहे म्हणला, सांग तू, तुझं काम होईल. हा म्हणलं असं काय तरी सांगाय म्हणलं, जरा जवळच बोला की म्हणला, लांबीनच सगळं बोलताय. म्हणजे काय करावं लागेल? बाण सुटलेला माघारी येणार नाही. मग तो बाण मृत्यू करणार. आता आली का पाहिजे, मग मेल्यावर मी काय राहिलं म्हणला? चाललंय कशासाठी चित्र राहायचं आणि मेल्यावर काय राहिलं? बाणामुळं मृत्यू होणार. मग आता काय करायचं? मग मेल्यावर काय म्हणला? मला वाचवाय म्हणला, वाचवतो म्हणला. प्रत्येकाला 2 अंग आहेत म्हणला, डावी बाजूनी उजवी बाजू, 2 अंग आहेत. 2 डोळे आहेत ना, तसा अर्धा भाग इकडं डाव्या बाजूला, अर्धा भाग उजव्या बाजूला, 2 अंग आहेत. त्यातले 1 अंग जाणार म्हणला. 1 अंग जाणार. एका अंगाचा प्राण जाणार, एका अंगाला ते छेदणार म्हणला बाण. मग काय करतोस सांग म्हणला. मग तुझं तू ठरव म्हणला, कोणचं अंग मला देतोस सांग म्हणला, तेवढंच मी घेऊन बसतो. तुझं राहू, बाकी तू जिवंत राहशील म्हणला, काय हरकत नाही. आता विचार करा, अर्ध अंग जाते तरी सुद्धा त्याला जगावं वाटतंय. तुमचं तर अजून काय झालेलं नाही. म्हातारं 100 वर्ष ओलांडलं, आज उद्यावर आले तरी सलाईन लावायचं म्हणते, जगून काय करते, जगून परत. तसं इथं अर्धा अंग संपणार आहे तरी त्याला जिवंत राहण्याची अपेक्षा वाटते. राहून म्हणलं तेवढं जिथं राहतोय ना, असू दे कसा तर. मग सांग म्हणजे कुठला अंग देणार मला तू? डावं का उजवं? विचार कर म्हणजे, विचार करायला संधी आहे तुला. आणि मग विचार केला कावळ्यानं. मग हे पाप कसं घडलं हे सांग मला म्हणला. का पाप कसं घडलं तुझ्या हातनं आणि काय झालं ते सांग, आणि त्याच्यानुसार तू ठरव, डावं का उजवं. मग त्यानं सांगितलं, मी सीतामाईला उजव्या डोळ्यानं बघितलं. डोळं 2 असतील, पण एका डोळ्याचं वेगळं काम, दुसऱ्या डोळ्याचं वेगळं काम. 2 प्रत्येक माणसात 2 भरलेलं आहे. हो, पाप बी आहे, पुण्य बी आहे, चांगलं बी आहे, वाईट बी आहे, खरं बी आहे, खोटं बी आहे. मग उजव्या डोळ्यानं मी सीतामाईचं रूप पाहिलं म्हणला, आणि डाव्या डोळ्यामध्ये विकल्प आला. डाव्या डोळ्यामध्ये अभिलाषा धरली. अभिलाषा कुठं धरली? डाव्या डोळ्यामध्ये. डाव्या डोळ्यानं काम केलं म्हणला की हे आपल्याला हे पाहिजे म्हणून भावना माझी बिघडली म्हणला, हे डाव्या डोळ्यानं झाले म्हणला. मग आता काय करतो म्हणला? मग ज्या डोळ्यानं अपराध केलेला आहे ते भाग जाणार. ज्या डोळ्यानं अपराध केलेला आहे तो डोळा जाणार. मग राहिलेलं बाकी तू जिवंत राहशील, काय हरकत नाही. एका बाजूचा हा डावा डोळा तुझा जाणार, पण डोळा जरी गेला तरी काय अडचण आहे, तू जिवंत राहशील म्हणला. मग एक डोळा गेल्यावर म्हणला, मग एका डोळ्यात मला तिरळा झाला का, तिरक का बघायला लागलं म्हणते म्हणला. हे का असं कसं म्हणलं, तिरळ करून होता काय? एक डोळा जाणार म्हटलंय, पण बुबुळ आहे, ते बुबुळ दोन्हीकडे राहणार. डोळा एकच जिवंत राहणार, डावा डोळा संपणार, पण दोन्ही डोळ्याला बुबुळ एकच राहणार. उजव्या बाजूचा जो डोळा राहणार आहे त्यानं चांगलं काम घडेल म्हणला. आता इतकं वाईट तुझं व्हायला लागले, एक चांगलं काम होईल म्हणला, आणि ते काम त्या डोळ्याला आम्ही म्हणला देऊ म्हणला. म्हणजे काय? हा जो उजवा डोळा तुझा राहणार आहे, त्या उजव्या डोळ्यानं पाप आणि पुण्य ह्याची पारख होईल म्हणली तुला. कशाची? पाप आणि पुण्याची पारख होईल ह्या उजव्या डोळ्यानं. मग ते काय होईल? पुन्हा मनुष्य मेल्यानंतर जो 10वा साजरा केला जातो, 10व्याचा विधी केला जातो, त्या 10व्याच्या विधीला ज्या वेळी त्या ठिकाणी नैवेद्य ठेवलेला असतोय, त्या नैवेद्याला स्पर्श करायच्या अगोदर तू तिथं
पाप आणि पुण्य तुला काय दिसतंय? त्या माणसाचं पाप आणि पुण्य काय दिसतंय याची पारख तुला ह्या उजव्या डोळ्यानं होईल. आणि जिथं पाप असेल तिथं तू शिवणार नाही. पाप आहे तिथं तू शिवणार नाही. ही पाप पुण्याची पारख उजव्या डोळ्याला होईल आणि तुझी वाट बघत बसतील म्हणजे माणस. कवा येथून स्पर्श करतो तुझी वाट बघत बसतील. आणि मग हा वर पूर्व रामचंद्राने दिलेला आहे. आणि त्यावेळेपासून त्याचंही कार्य त्या ठिकाणी चालत राहिलेलं आहे. अशा पद्धतीनं परमात्मा परमेश्वर किती दयाळू आहे. प्रभू रामचंद्र सगळ्यावरती दया करतात. आणि हा अवतार कशासाठी आहे? प्रभू रामचंद्राचा उद्धार करण्यासाठी. कोणाकोणाचा उद्धार करायचा आहे? मनुष्यगणाचा तर उद्धार करायचा आहे. देवगणांना सोडून त्या बंदखडीत आणायचं आहे. ही एवढंच काम नाही. वनामध्ये गेलेले आहेत, आता वनवासाला गेलेले, त्या ठिकाणी प्रत्येकाचा उद्धार करायचा आहे. प्रत्येकाचा म्हणजे कोणाचा? झाड आहे ती झाड सुद्धा ऋषी मुनी आहेत. ती झाड नाही, ती साधू संत आहेत. म्हणजे त्याचं झालंय काय? तपश्चर्याला बसले का आम्हाला देव भेटला पाहिजे, देव भेटला पाहिजे. देव काय लवकर भेटत नाही. मग उपासना करत करत हाय त्या जागेवर गडी गेलेत आणि तिथं झाड निर्माण झालेली आहेत. मग त्यांना भेट देऊन उद्धार करायचा आहे. वनामध्ये का प्रभू रामचंद्र गेलेले? ह्या सगळ्यांचा उद्धार केलेला आहे. जे ऋषी मुनी साधू संत झाड बनून त्या ठिकाणी राहिलेले आहेत, त्या झाडांचा नव्हे त्या साधू संतांचाही त्या ठिकाणी परमगतीला न्यायचा आहे. सगळ्यांचा उद्धार करायचा आहे. दगड धोंडे जे पडलेले आहेत त्यांचा सुद्धा उद्धार करायचा आहे. हे सगळे जीव माझ्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्या उद्धारासाठी. म्हणून सगळ्यांचा उद्धार करून मला कार्य करायचं आहे. अशा पद्धतीनं सगळ्या जीवाच्या उद्धारासाठी प्रभू रामचंद्राचा अवतार आहे. आणि म्हणून नुसत्या नामस्मरणाने प्रभू रामचंद्राचा उद्धार होईल. मुखातून जे नामस्मरण आहे त्यानं उद्धार होईल. कलियुगात सोपं आहे नामस्मरणाने उद्धार आणि कथा श्रवणाने सुद्धा उद्धार. म्हणून आजच्या या दुसऱ्या खंडाची समाप्ती करत असताना आता अयोध्येमध्ये येऊन नंदीग्रामामध्ये थांबलेला आहे भरत. आपली सेवा अहोरात्र करत त्या ठिकाणी बसलेला आहे. उद्या तिसऱ्या खंडाचा आपण सुरुवात करणार आहोत. आजची जी झालेली सेवा आहे ती प्रभू रामचंद्राच्या चरणी समर्पित करू. आज कोण आहे? आलीच का? दाम्पत्य आहे का कोण? आजच्या ह्याच्यासाठी का निवडलं नाही कोण? नाहीतर रामभाऊ थांबा तुम्हीच. रामभाऊ ये, बघू येईल. नसले दाम्पत्य नसले तर काही एकट्यानं देऊ शकतो. उभा राहा.